शेखर बाबू गावात नळ आलेले दिसतात. हो ना. अहो ग्रामपंचायतीला काही ना काहीतरी काम दाखवायला हवं की नाही? हा हो ना, लोकांची पण सोय झाली. एका दगडात दोन पक्षी. अरे जरा गंमत करूया का? गंमत होया, करूया गंमत. बघा आता. काय हो, रस्त्यावरची माणसं दिसत नाहीत का तुम्हाला? काय झालं बाई? अंगावर पाणी उडालं ना माझ्या. पाणी बघू. अहो पण बाई, त्यात माझा काय दोष आहे? गाडी जरा हळू चालवा. हळू? तसं काय बाई, हळू चालवायला हे काय बैलगाडी वाटली होय तुम्हाला? अरे मोटार गाडी म्हणजे कशी अशी? म्हणजे दुसऱ्यांचे कपडे घाण करायचे असंच ना? बघू काय घाण झालं ते. राहिलं राहिलं. एक सेकंद. हा हे घ्या. हा घ्या घ्या. नाही म्हणजे काय की याच पेशानं पर्टाकडून ते धुवून घ्या. घेताय ना? होय. मारी करत्या बाई समोर नोटा नाशिताना लाज नाही वाटत? अरे मी काय भाव विचारला होता काय तिला? वर्ण ही भाषा. अरे काय वाईट विचारलं मी? हा तर खराब झालंय. या पैशाने धुवून घे म्हटलं तिला. त्याच पैशाने धुवून घे आपली कापड. सोड. गुलाबराव पाटील म्हणतात मला. कुमान जा. समजले? हा समजलं समजलं. काय गा अक्का, मला एसटी स्टँडवर बोलून तूच मोर निघून आलीस होय? मग काय करू तर? तू कुठं दिसला नाहीस म्हटलं, कुठं पावसा बिवसात अडकलास की काय? आणि मी वेळेवर आलो नसतो तर फार बरं झालं असतं. उगाच नाही त्याच्या तोंडाला लागलास. मग काय करू? तिची पैशाची माजुरी उघड्या डोळ्यानं बघत बसू? रंगवली का नाही तिची कापड? चांगलं केलंस. अक्का, मी चांगल्यास जेवढा चांगला आहे तेवढाच वाईट असंग वाईट आहे. ते जाऊ दे, चहा तर कर बघू. आता चहा आणि कशाला? जेवण तयार आहे, जेवूनच घ्या चला तुम्ही. अगं पण अक्का आल्या ना. अव मग म्हणून काय झालं? पाटलाच्या घरात एक माणूस खपत नाही वय. गुलाब, अरे असं तानीच्या हातचं किती दिवस खाणार आहेस? बघा की तर, कवापासनं सांगते लगीन करा लगीन करा तर. अगं लगीन करायला बायको काय रस्त्यावर पडली होय? गुलाबराव, साहेबांनी तुम्हाला चौकीवर बोलवलंय. चला बरं ताबडतोब. मला तानी, तू आज जा, मी आलेच. बर. काय रे गुलाब, काय भानगड आहे? काय नाही, असा जातून लगी येतो. चला हवालदार. अक्का तू काय काळजी करून का आलू टाकू टाक. तुम्ही काही म्हणा इन्स्पेक्टर साहेब. अरे गावचा पाटील झाला म्हणून काय झालं? असली शिरजुरी त्याची चालू द्यायची. तुमची तक्रार लिहून गेला सांगितलं मी त्याला. राम राम फौजदार साहेब. आला. काय काम काढले? कशाला बोलिल सर? या शेखर साहेबांची तक्रार आहे तुमच्या विरुद्ध. जाक म्हणजे चोराची उलटी बोंब म्हणा की. तुम्ही यांच्या नाकावर गुद्दा मारलात म्हणे. मग कुठं मारायला पाहिजे होतं? पाटील, यांच्या नाकातून रक्त येत होतं. हो ना, हे बघा. हा यांचाच प्रताप. वय पण मी गुद्दा का मारला सांगितलं का यांनी? मग तुम्ही सांगा ना. आपल्या पैशाची लई घमेंड आहे असली. हो आहे. पैसा काय कोणी दान दिलेलं नाही आम्हाला. कमाई आहे ती माझ्या बापाची. असू दे की. त्याबद्दल आपल्या बापाची पूजा करा. गंध फुलं वाहून. दुसऱ्याला का त्रास? त्रास? कसला त्रास? अहो वाटेवर ना जाणाऱ्या बाईच्या अंगावर पाणी उडालं, एवढंच ना? साहेब, ती वाटेवरली बाई नव्हती, बहन होती माझी. कोण का असे ना, म्हणून कायदा तुम्ही हातात घेता? मग काय करू म्हणता? पहिलीची चेष्टा मस्करी उघड्या डोळ्यानं बघत बसू? काय हो, हे तुम्ही मला अगोदर नाही सांगितलं? चेष्टा मस्करी नाही साहेब. रस्त्यावरती खड्डे जितके होते त्याला मी काय करू? माफ करा म्हणून सरळ निघून जायचं होतं. 100च्या नोटा नाचवायचं कारण काय माझ्या बहिणीच्या तोंडासमोर? तसं काय, त्यांचे कपडे खराब झाले होते, ते धुवून घ्या म्हटलं धोब्याकडून. मी बी तेच म्हणालो. कपडे रंगले असतील रक्तानं तर धुवून घ्या त्याच पैशाने. मिस्टर शेखर, यात तुमची देखील चूक आहे. आता शहाणे असाल तर हे प्रकरण इथेच मिटवाल तर बरं होईल, कारण तुम्ही दोघंही एकाच गावचे आहात. ठीक आहे साहेब, आपण सांगतात तर माझी का ना नाही. गुड. मिस्टर शेखर, मी पाटलांना चांगला ओळखतो. ओके, मग येतो तर. ओके. या निमित्तानं का होईना आपली ओळख झाली. आपली काय नुकतीच बदली झाली का इथं? येस. आणि हो, ही माझी लग्न पत्रिका.
आपण जरूर यायचं साहेब. शिवा मी वाट बघेन. बाय. हा अच्छा. आपण देखील येणार असाल लग्नाला? एवढं झाल्यावर मला तर कुठे येळ आहे. 1 रुपयाचं आईस्क्रीम 25 रुपयाला खायला. बरं साहेब. What a joke. शरम नाही वाटत पदर ओढायला? बाई माणूस म्हणून सोडतोय, नाही तर तुमचं बी थोबाड रंगवायला जास्त वेळ नाही लागला असता. पदर ओढून वर हा उर्मटपणा. बाई साहेब पदराकडे बघा, मी पदर वाढलेला नाही. बघा आपला अंगावर टाकायचं म्हणजे काय? मग वाकलात कशाला? हं? पदर फाडायला? ही तुमची कागद पडली ती द्यायला. बघा आपलं सांगतो. सॉरी हा, चूक झाली माझी. ठीक, माफ केली. शिकून सुद्धा माणसात आहेस म्हणून. थांबा जरा. बाय द वे, आपलं नाव? गुलाबराव पाटील. या गावातच राहतो मी. अच्छा. ही माझी लग्नाची पत्रिका. याच गावात लग्न आहे. आता आपली ओळख झालीच आहे. हो तर चांगलीच. सॉरी म्हटलं ना. नक्की यायचं हा? हो नक्की. बर येते मी. माझे वडील तिकडे माझी वाट बघत असतील. बर. येते हा, नक्की यायचं. हे काय? हा गुलाब इकडे कसा आला? तो बघतो. त्याला तर मी आमंत्रण देखील दिलं नव्हतं. कसा आला इकडे? वधूपक्षाकडून आला असेल. आता पाटलाचाच मुलगा म्हटल्यावर हा गाऊच दिसतोय. वटकावर मुलीला बोलवा. थांबा, अजून वरदक्षिणा यायची. मास्तर, अहो मास्तर. काय आप्पासाहेब? अहो वरदक्षिणा कुठे आहे? वरदक्षिणा ना? हा. बिंदू, ए बिंदू, ते आहेराचं ताट आण मग इकडं. आणते काका. आता हे ताट तिथे नेऊन ठेव. हे घ्या. दिवाणजी, हे मोजून बघा, बघू किती आहेत ते. गोंधळ दिसतोय. 10,000 दिसत आहेत. हा? फक्त 10,000? मास्तर, काय ठरलं होतं आपलं? हो, रोख 10,000 आहेत आणि हो, हा 15,000चा चेक. चेक? चेक काय म्हणून? नाही पण LIC कडून रक्कम मंजूर झाली अरे अजून. मला की नाही. शेखर, ते काय म्हणतात पहा. पण पुढल्या महिन्यात रकमेची व्यवस्था करतो म्हणाले साहेब. रक्कम? हम्म. हो. मग लग्न सुद्धा पुढच्या महिन्यातच ठेवायचं होतं तुम्ही. हम्म. हो, केलं असतं हो, पण आता कसं शक्य आहे ते? एकदा पत्रिका वाटल्यावर, ही सगळी माणसं जमल्यावर जावे बापू, अशा माझी आबरू जाईल हो. अब्रो. हो. म्हणून तो आमच्या प्रतिष्ठेत खेळता की काय? नाही हो, नाही. हे काही नाही मास्तर, ठरल्याप्रमाणे सगळ्या गोष्टी व्हायला हव्यात. चल शेखर. मी हात जोडतो तुम्हाला, पाहिजे तर पाय धरतो तुमचे. जावे बापू, माझी लाज राखा. आप्पासाहेब, माझी लाज राखा. बाबा, पण पुरी तू कशाला आलीस इथं? कशाला झुकता तुम्ही यांच्यासमोर? पैशासाठी? हेच शिकलात तुम्ही कॉलेजात जाऊन? हो 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 हो, याच्यासाठी किती पैसा खर्च केलाय मी ठाऊक आहे तुला? कॉलेजच्या ऍडमिशन पासून युनिव्हर्सिटीच्या डिग्री पर्यंत लाखो रुपये खर्च केलेत मी. हो, पण तुम्ही सगळा पैसा वधूच्या बापाकडूनच वसूल करणार आहात का? नाहीतर मग कोणाकडून? उद्या आईच्या पिठावरच रांगोळी घालणार ना यांची पोरगी. आयत्या पिठावर का? माझ्या वडिलांनी नुसता जन्मच नाही, शिक्षण सुद्धा दिले मला. त्याचा काय उपयोग?
मुलगी कितीही शिकली तरी तिची अक्कल चुलीपुरतीच. काय हो हा? हेच तुमचं उत्तर? माझा नाईलाज आहे. वडिलांच्या इच्छेविरुद्ध जाऊ शकत नाही मी. कसे जाणार? डिग्री विकत घेतली म्हणून अक्कल येत नाही माणसाला. बाबा, अशा नंदी बैलाबरोबर मला लग्न करायचं नाही. अगं पण पोरी, काय म्हणतेस काय? मंडळी, तुम्हाला एक विनंती करायची. ठरलेलं हे लग्न आता होणार नाही. काय? ते मोडलंय. पोरी, म्हणजे काय म्हणताय काय? लग्न म्हणजे यांना बाजार वाटला. आहे कुणी माझ्याशी लग्न करणारा? याच मांडवात, याच मुहूर्तावर. आहे आहे. अहो अहो, ऐका तरी मी नव्हे, आमचे गुलाबराव. अहो काहीतरीच काय बोलता. त्या कुठे, मी कुठे? पण मला एक सांगा, तुम्ही सुद्धा हुंडा? अहो हुंड्याच्या अगदी विरुद्ध आहे मी. प्राण गेला तरी लग्नाच्या बाजारात स्वतःला ऐकणार नाही मी. मग वरती या. या मांडवात तुम्हाला लग्न करता येणार नाही. या कार्यालयाचे पैसे मी भरले. हो, माझ्या वडिलांनी 10,000 मोजलेत. त्यातले वजा करा, उरलेले परत करा आणि चालवा. नमस्ते इन्स्पेक्टर साहेब. नमस्कार. बरं झालं आपण अगदी वेळेवर आलात. आता आपणच हा न्याय करा म्हणजे झालं. न्याय? हा. अहो मी फौजदार आहे, न्यायाधीश नव्हे. यांना हुंडा हवाय. हुंडा? हुंडा घेणं आणि हुंडा देणं दोन्ही कायद्याने गुन्हा आहे. हा. साहेब, यस हुंड्याशिवाय हे माझ्याशी लग्न करायला तयार आहे. मिस्टर शेखर, तुम्ही यांच्या लग्नाला विरोध करू शकत नाही. आय से. म्हणजे यासाठी इथं आला होता तर तुम्ही. बाबा, चला निघूया इथून आपण. चालला पुढं, फेटा काढून ठेवा आधी. तुम्ही कोण सांगणार मला? मग मी सांगते. पोशाखाचा खर्च माझ्या वडिलांनी केलाय. लक्ष्मी. शेखर, ठीक आहे. हे, आज तुम्ही आमची लाज राखली. फटकावर झाली, चला लवकर पाटावर या. चला. या तिकडून. शुभमंगल सावधान, जनगणपती वारं चारुते चक्रहारं, गणपतीचे वंदे भक्तवृंदावतारं. शुभमंगल सावधान. माफ करा, कल्पना नसताना लगीन झालं. दाराला तोरण सुद्धा नाही. दाराला कशाला पाहिजे? अहो मनाला असलं म्हणजे असं झालं. कसं? या. अहो थांबा थांबा. अक्का साहेब, अहो अक्का साहेब, जरा पाण्याचा तांब्यान वाईस भाकरीचा तुकडा घेऊन या बघू बाहेर. तानी, भाकरीचा तुकडा आणि पाणी घेऊन ये. गुलाबराव, कोण रे ही? अगं अक्का, तू सकाळीच मानली होतीस ना व्हय? एक बायको आहे म्हणून. म्हणून घेऊन आलास होय? वय. तानी, आले आले. या, द्या इकडे. अरे निदान मला तरी बोलवायचं होतं. अगं बोलवायला वेळ कुठे होता? हो तर विचार हेच नाही. आता आहो जाऊ काय म्हणताय? हं? नावानं हाक मारा ना. या. अहो गुलाबराव, हं, आम्ही येतो आता. या. हे आमचं घर. आवडलं तुम्हाला नाही? आवडली की, पण तुम्ही पुन्हा आहो जाऊ करता. अहो खानदानी मराठ्यात बायकोलाच नव्हे, पोरासनी सुद्धा गावा जाऊ म्हणायची पद्धत आहे. गावात शिवाय का खाईनात, घरात मात्र या शिवाजीराव म्हणावं लागतं. तुम्ही तर लक्ष्मी आहात. बायको मात्र छान हुडकून काढलीस. चला देवाच्या पाया पडा. ही आपली बेडरूम. माफ कर, लगीन घाईत झाल्यामुळे
पलंग सजवता आला नाही. त्यात काय बिघडलं? कितीही सजवली तरी फुलंही कोमेजणारच. पण प्रेम मात्र ताजं तवानं राहतं नेहमी. खोली मात्र छान सजवलीत. अरे वा, चंद्रप्रकाश किती छान पडलाय. हा, गच्चीत झोपाळा लावण्याची तुमची रसिकता आवडली ह मला. एवढा आवडतो तुला झोपाळा? मग उभी का? बस की. तुम्ही बसा की. बरं, आपण दोघं बी बस. का असे लांब का बसलात? नग काय चुकली की थोबाडीत मारायची सवय आहे तुला. पण आता मारीन होय? आमची ती शेजारची नर्मदा रातभर मारते नवऱ्याला. आज येळ का केला सा, दारू का प्यालाच म्हणून. मग मारणारच की. घरात बायको असताना नवऱ्यानं असं वागावं होय? माझा बा सांगून गेलाय जाताना, पैलवानानं पायाने बाटलीपासून एकदम दूर राहायला पाहिजे म्हणून. असं? मग लग्नाला का तयार झाला? कसं म्हणजे तूच सांग की. रोज मातीतच किती लोळायचं. म्हणले एकदा तरी लोळून बघावं गाजीवर. चला, बरेच आवडतात तुम्ही. खरंच तुमचा परिचय नसतानाही मी खूप समाधानी आहे. मला जे हवं होतं ते सगळं आहे इथं. आणि स्त्रीचं लग्न म्हणजे पुनर्जन्मच नव्हे का? तो कसा? हो बाबा, ती बाटली आत कुठं ठेवताय? काढा बाहेर. द्या द्या. साला सगळा सत्यानाश करून टाकलात तुम्ही माझा. काय वाईट झालं तुझं? काय वाईट झालं? साला आता ही बाटली हातात घेऊन बसावं लागतंय. तेच लक्ष्मीला कवटाळून बसलो असतो. अरे आता तुला असं वाटतंय, पण उद्या तूच म्हणशील मी केलं तेच बरोबर आहे. हे उगाच काहीतरी आहे तुमचं. माझं मत म्हणाल तर लक्ष्मीची सर एकीलाही नाही. अगदी बरोबर आहे. ती लक्ष्मी ती नाही. अरे बाबा, ही लक्ष्मी ही. अरे वेड्या, बायको कितीही चांगली असली तरी तिचे गाल चाटून पोट भरणार आहे का? त्यासाठी पैसा पाहिजे. पैसा 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 पैसा. आपल्याला काय कमी आहे घरात म्हणून हुंड्यासाठी तुम्ही अडून बसलात? प्रश्न हुंड्याचा नाही, प्रश्न तत्वाचा आहे. आणि एक गोष्ट नीट लक्षात ठेव, तिजोरीतला पैसा सहसा काढायचा नाही. उलट पहिला पै जोडायची. हेच रहस्य आहे श्रीमंतीचं. मग बायको काळी नकटी लंगडी कशी काय असे ना चालेल ना? कोणी सांगितलं तुला हुंडा घेऊन येणाऱ्या बायका चांगल्या नसतात म्हणून? किती पाहिजे तुला? बोल. अहो एक तरी दाखवा ना. मला आम्ही पसंत केलेली पोरगी तुम्हाला पसंत पडत नाही. दरिद्री मुलींचा विचारच सोड तू. अरे त्या प्रेम करतात ते तुझ्या पैशाकडे बघूनच. मग त्या लक्ष्मीनं गुलाबला का पसंत केला? नुसतं लग्न केलं म्हणजे झालं? बघच तू किती दिवस संसार करते ती. जरा पैसा कमी पडू दे. छान छान बोललात तुम्ही. जा तुम्ही. हो झोपा. बर. लेखा तू माझी झोप उडवलीस. मी तुला आता शांतपणे नाही झोपू देणार. नाही तुला देशो धडीला लावलं तर. सादर करी जया प्राणी असे, जे प्राणी तुलसी पूजा करते, तुलसी संगे घडे श्री हरीची भक्ती. हे वात आहे निश्चिती, असत्य न म्हणावे. तुलसी देवीची मंजिरी, अर्पियली श्री कृष्णाचे श्री. धन्य धन्य तो प्राणी संसारी, ऐसे बधे व्यास ऋषी. तुलसी पत्र खालती कानी,
वयाचे पारकाची होय धनी ते माझा भक्त म्हणे मज आवडी तयाची वृंदावनाची विठ्ठल. अहो उठा ना उठा अक्काच उठल्यात. अगं पोर झाल्यापासून तिला लवकर उठायची सवय. हं. तू झोप इथे. अहो शाणेचाच मला झोपून कसं चालेल. तुम्ही केव्हा उठताय. तानीने चा केल्या. आज मी चहा करणार आहे उठा. का तू चा करणार आहेस. हं. मग चा लई गोड होणार. बोली ना आता का कुणीतरी बघेल ना. आता इथं कोण आहे ते बघायला. हो आजकाल लय टाइम खराब आलाय आपला. कर या आईला चण खाऊन आणि पाणी पिऊन दिवस काढावे लागतात. काहीतरी मोठा लग्गा हाताला लागला अशी युगत काढ काय ते. चना झालंय. सुचना काय झाले असं म्हणून कसं चालेल. काहीतरी सुचायला पाहिजे ना. नाही तर तुम्हाला काय सुचायचं बसू मग उपाशी पोटी बोंबलत. काय करते काय सांगू? समजा बघितलं तर बघितलं कुठे बिघडलं. कुठे बिघडलं. काळू टाळी दे. टाळ्या कसल्या मागतोय. इथं भुकन जीप टाळायची पाळी आली. टाळ्या माग जाणत नाही ना. काय झालं. त्याला डोसकं लागतंय ते बघ. राणी नाही काय करतो सोड. आईला इथं कशाला आणलं रे तुम्हाला. हा? हे असं तोंडात तोंड दिलेलं बघितलं म्हणजे पोट भरतं वय रे माणसाचं. आईला ती दोन दोघं एक येडी आणि तू 7 येडा. बोल ना. तुझे डोळे किती सुंदर आहेत. खोट. तुझ्या डोळ्या शपथ खरं. तुझ्या डोळ्यात मला चंद्र सूर्य तारे पानं फुलं पुरे पुरे समुद्र, पुरे 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 अगदी सगळं विश्व दिसत. विश्व बी दिसते का. ते सुद्धा डोळ्यामध्ये म्हणजे कमालच झाली म्हणायची. बघू तरी आमच्या शहाण्या भावानं 500 रुपयाचं गठुडं कुठं टाकलं ते तरी सापडल. यांच्या डोळ्यात पावर आहे म्हणून म्हणतो. आता तुम्ही दोघं जाता मुकाट्यानं का पोलिसला बोलव. नाही, नाही, नाही. पोलिसाला नाही कशाला बोलवताय पोलिसाला. तुमच्यामध्ये. चाललंय तुमचं सूर्य चंद्र तारे वारे वाहू द्या. चला. चल आता सोड रे. थांब का जरा वेळ. नाही निघायला पाहिजे. चालू आ? अगे 4 दिवस झालं काम नाही धंदा नाही. वय ना रे पोटात कावळं कसं कोकला लागलं. वय किती उशीर झाला. काय उशीर झाला 5 मिनिटं आलं तर काय बिघडेल. अरे आई वाट पाहिजे ना. आई गेली. चल म्हणते ना. अरे अरे माझी पर्स माझी पर्स. अरे हो इथंच होती. कोणी नेली माझी पर्स. त्या धोतरवाल्यानं काहीतरी चोरलंय. वय वय आपणच मी आता चांगला चान्स आहे. आता तू बघतच राहा. ये जाऊ तुझी कमाल. ते वाशीचं पाटील आधी पाटील कुठे होते. कोण पाटील आणि काय घेऊन बोलते? अरे माझी चप्पल. अरे मारू नका. काहीच नाही. घेतली परत गेली कुठे. काय मग तुम्ही झाडाखाली बसला होता ना तिकडे विसरून आला असेल. जाऊ बाबू. त्यांच्या डोळ्यात चंद्र सूर्य दिसतात तुम्हाला परत दिसत नाही राहू तुम्हाला. तुला काय करायचंय. तू थांब का जरा. सॉरी चुकलं आमचं. म्हणजे माफ करा. माफ करा राव. जाऊ आता. चला. चला. कुठे शाळे आले. अरे बाबा यांनीच तर बघा तिकडे असेल कुठे. सगळीच होती. यांना असे जर पोरींच्या डोळ्यामध्ये सूर्य दिसायला लागले तर आपल्यासारख्या चोरांनी कुठल्या अंधारामध्ये चोरी करायला जायचं मग. मला आखरीच कसं घडलं तेच का. काय झालं? पर घेतली पिशवीत बरोबर टाकली गेली कुठं. आता मला काय माहित असणार. पर्स घालवलीस तू. कोण भेटलं मला. धक्का कोणी मारला. ती पोरगी टिंगानी. काय गळ डावली की नाही माझी कमाल. आता हे काही विचारलं झालं. काय? अगं पण आत माल काय तो तरी बघूया. अरे पण त्याच्या एवढी मोठी परस आणि एवढ्याच नोटा. होय ना. अरे चालू हे बघ काय गंमत. ए आणि इकडं तुला काय त्याचा उपयोग. अरे वा 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 अगदी लाल लाल चुटूक दिसतंय. काय म्हणतात का ह्याला. याला म्हणतात लिपस्टिक. लिप आईला उपट रंगवायची कांडी म्हण की. वाज पण झकास येतोय. आणि इकडं पण काय गळू डावला की नाही त्या लंबूला इंगा. यो कोण आला झिंगा. काय रे चोरावर मोर व्हायला बघतो काय रे बेट्या. काढा समजा माल बाहेर काढा. आता धावतो तुम्हाला. कधी हात घातला. आम्ही कुठं काय म्हंटलो या. पण जरा
आमचा बी विचार करा की. तुमचा काय विचार करायचा? धक्का मारून पाकिट काढून घेतलं नसतं तर फुकटचा मार खावा लागला असता. आईला हिचं पण म्हणणं बरोबर आहे हा बाळू. मग म्हणणं काय आहे तुमचं? आम्हाला बी घ्या की तुमच्या टोळीत. बघा तर कशी धम्माल करतो. ए काळू राहू दे ठेवू ठेवून बरं आहे तुमचं. आणि तुम्ही बी घ्या की मला ठेवून. तुला ठेवून घेऊ आम्ही. कशासाठी? नाही म्हणजे ते जेव्हा आयला चला आता. आपल्या गाडीला केरसुनीचं काय होतं? उठला का? बरं झालं. चहा कावापासून वाट बघतोय तुमची. अगं मग उठवायचंच नाही. नाही म्हटलं संसाराचं पहिलं पहिलं दिस आहे तुमचं. पुरे चल. अगं तेव्हा श्री गणेशा शिकायचा असतो. सांगा कसं काय काय कामं करायची? आता कामं सांगायची तरी कशी म्हणते मी? का? त्याला काय हरकत आहे? तुम्ही आहात तोपर्यंत सगळं शिकून घेतलं पाहिजे. मी सांगते पहिल्यांदा तळ्यावरनं पाणी आणायचं. हा अक्काचा मी जाते. तुम्हाला सवय असणार नळाची. खोलीत नळ असणार तिथे. हो ना, पण त्याला पाणी यायला पाहिजे ना. त्या तळमजल्यावरनं चौथ्या मजल्यावर न्यायचं. हे सगळं तुम्ही करत होता, मग कोण करणार? तिकडे शहरात माणसं मिळतात होय का मला? बरं अक्कासाहेब, आम्ही निघतो आता. इतक्या लवकर जायलाच पाहिजे का? हो जायलाच आहो. अहो तिथे घरातली सगळी कामं खोळंबली आहेत. बरं गुलाबला सांगा. हो अर्थात. कोण लक्ष्मी तू? माय गॉड, काय गेली तुझी परिस्थिती? का काय झालं? अगं नवी नवरी तू, अजून तुझ्या अंगची हळद सुद्धा निघाली नाही आणि तुला पाण्याला पाठवून दिलं. छे 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 छे. 1 महिना थांबली असतीस, माझ्याशी लग्न झालं असतं ना तुझं, तर मी तुला अगदी सुखात ठेवली असती बघ. कुणी सांगितलं तुम्हाला मी दुःखात आहे? सांगायला कशाला हवं लक्ष्मी? अगं दिसतच आहे ना, अगदी मनापासून सांगतो लक्ष्मी, तुझं हे दुःख नाही बघवत मला. कोण सांगतं तुम्हाला माझ्याकडे बघायला? तू सांग ना सांग लक्ष्मी, पण यापुढे मी तुझ्याच कडे बघणार आहे. वा काय छाक जेवण झाले ग. उगीच मला हरभऱ्याच्या झाडावर चढवू नका. अगं बघ तरी. काय अंग. काय ग ताने? सकाळपासून पत्ता कुठे आहे तुझा? दवाखान्यात गेले होते जी, धन्यासने दाखवायला. काय झालं शंकरला? ते काय डॉक्टर सांगतात वय. अगं औषध तर नेऊन दिलंस ना? वय डॉक्टर म्हणाल औषध देऊन बघतो, नाहीतर 1000-1200ची तयारी ठेवून. 1000-1200? हा, कदाचित ऑपरेशन का काय म्हणतात ते करायला लागेल म्हणा. अगं ताने ऑपरेशन काय आजकाल सर्रास होत्यात. वय पण परवडायला पाहिजे ना व दादासाहेब. वहीन लावा 1000-1200ची सोय. मी म्हणजे काय गावचा सावकार वाटलो होय तुला? 100-200 रुपये घेऊन जा, मी जेवण झाल्यानंतर देतो. गरिबांना जगायचं दिसच राहिलं नाही या जगात. हे ताने, अगं आज देवाची बरं आठवण केलीस. येळ आल्यावर देवाशिवाय कुणाकडे जायचं गरिबानं? गरीबानं? गरीबानं का म्हणून? तुझा मालक आहे ना चांगला भक्कम, शिवाय नवा संसार म्हटल्यावर. कसला संसार? 2 वेळेला पोटाला खायला दिलं म्हणजे झालं. असं कसं? लक्ष्मी तर मला म्हणत होते की ती फार सुखात आहे म्हणून. अहो तसं म्हणणारच, कोण कबूल करेल वय लगीन करून पस्तावले म्हणून? म्हणजे काय सांगायचं तुम्हाला? नवऱ्याच्या ऑपरेशनासाठी 1000-1200 रुपये मागितलं होतं, पर 200 रुपये ठेवलं हातावर. असं? अगं बख्खल झाले की आता याच्यात भरीला फक्त 1000 रुपये घाल म्हणजे बस. साहेब, हा,
समजा गावाचं सावकार आहेसा तुम्ही, हा हा एवढी नड काढशीला तर लई उपकार होतील माझ्यावर. नाही नाही नाही, आपण कधी कुणावर उपकार करत नसतो. हा, आता माझं एक छोटस काम करणार असशील तर करते की जे, सांगून तरी बघा. बघा, तू फक्त दरवाजा उघडा ठेवायचास, माझा माणूस आत जाईल. हा? बस. हवं काय म्हणतायसा काय? म्हणजे म्हणजे खायच्या ताटातच? नाही, तुला जर पैसा हवा असेल तर कर. नवरा पाहिजे ना तुला तुझा. हे काही विचार झालं सावकार. मग माझं ऐक, मी सांगतो त्यात कसलंही पाप नाही. तूही काही करायचं नाहीस आणि तोही काही करणार नाही. हा, हे 500 रुपये ठेवून घे. आणि बाकीचं? माझं काम झाल्याबरोबर. हा नक्की ना? हा हा. देवा, पावलाच र माझ्या नवसाला. वहिनी साहेब, समजा आवरून मग झालंय. जा तू. तानी, तुझ्या नवऱ्याचं कसं आहे ग? लवकरात लवकर ऑपरेशन करायला पाहिजे. अगं, पण ह्यांनी सांगितलं ना काय होणार नाही म्हणून. हा, वहिनी साहेब, साखर पडू द्या तुमच्या तोंडात. पण आधी तुझ्या डोक्यातलं भूत काढ. ते काय आपल्या हातात असतं या वय. बरं, पण पडा तुम्ही आता. हा, पडते कसली? हे यायचेत ना अजून. काय ग, हा खिडकी लावली नाहीस ती? लावते की. अशी काय करतेस वेंद्रासारखी आज तू? हा, जाताना खिडकी आणि मागचं दार लावून घे. भाईजी. हो, दिवा घालवायला विसरू नकोस. बाय. वहिनी साहेब, कडी लावून घ्या बरं का. अगं, पण हे यायचेत ना अजून. आलं की दाळ ठोठावतील की. बायकोला ताटकट ठेवायचं तर एवढं बी नको बाय करायला. बरं, येते मी. ताने, माझं काम केलंस? अगदी तुम्ही सांगितलं तसं केलंय बघा. शाबास शाबास ताने. हे घे 500 रुपये दिले. हा, लई मोठं काम केलं बघा माझं. बरं, येते मी. हा हा, जा जा. तानी, आ? लवकर निघालीस? बाय, उगाच कशाला राहू? म्हणजे ते आहे ना मग घरात? अव, रातच्या कुठं जाणार आहे ती? मग? पर त्यांच्याकडे कोणतरी आलेलं दिसतंय. कोण आलंय? मास्तर? मास्तर? नाही. अव, मास्तर आले असतं तसं दार झाकून काय बसले असते आतमध्ये? आणि कडी वाजवली, हाका मारल्या, पण दारच उघडायला तयार नाही. काय असं कोण आहे हो बाजीराव? लक्ष्मी, ए लक्ष्मी, 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 ए लक्ष्मी. कोण हा? हिच्या खोलीत? लक्ष्मी, ए लक्ष्मी. तुम्ही का? कोण येणार होता? काय येऊन गेला? काहीतरीच काय बोलताय? पण तुम्ही आत कसे आलात? पुढचं दार झाकून काय उपयोग? मागचं दार उघडं ठेवल्यावर काहीतरीच तुमचं. हा, हो, माझ्या समोर तानीने मागचं दार लावलं. लावलं होतं, मग मी उघडले. कोण आला आता? माझ्याकडे? हा, मी माझ्या डोळ्यानं बघितलंय.
मागल्या दारानं जाताना. तुमची शपथ खरं सांगते, मी झोपले होते, तुमच्या हाकेनं उठले. मला पण होतीस, झोपली होतीस का सोंग केलं होतं झोपेचं? आता कसं पटवायचं तुम्हाला? तुम्ही बघितलं म्हणता तर नक्कीच चोराला असेल. चोरीला गेलेलं तर काय बी दिसत नाही. मला तर काय कळेनासच झालंय. आजचं ठीक आहे, यापुढे काळजी घे. मी जातो माडीवर झोपायला. अहो पण तुम्ही जेवणार नाही का? नाही. अहो थोडं तरी खाऊन घ्या. मला नको म्हणून सांगितलं ना. तुम्ही जेवलं नाही तर मी सुद्धा खाणार नाही. राहा उपाशी. झोप आता. अहो अहो खरंच चुकलं माझं. पुन्हा मी अशी निष्काळजीपणे वागणार नाही. पण आता तरी राग सोडा. कसं काय वाटलं आमच्या बाईचं गाणं? अरे माझं पाकीट. थांबा रे. थांबा बाई, तुम्ही इकडे या. ठीक आहे तुमचं मंगळसूत्र. आणि काय काय चोरले रे? आणि काय नाही, काय एकदा चूक झाली आमची. पाया पडते मी तुमच्या. तू कशाला पाया पडतीस? चल उठ. तू चोरी केलीस? पाटील टोळीच आहे या लोकांची. त्या बाईनं नाच करून लोकांना बेसावत करायचं आणि यांनी चोऱ्या करायच्या. हाडाचा फार भुकरा झालेला, आता आणखी मारू नका. लई अद्दल घडली, लई अद्दल घडली. पुन्हा या गावात दिसाल मुसक्या बांधून पोलीस स्टेशनला बंद करीन. समजले? चल चल पडा. सामान कोणाला देऊन टाक. चला रे. लक्ष्मी, आलात तुम्ही? हं? काय हो, काय झालं? तुमचे कपडे कसे खराब झाले? अगं आपल्या घरातच नव्हे तर गावात सुद्धा चोर आलं होतं. हं? मग तुम्ही धरलं त्यांना? तर काय, मुद्दे मला सगळं गावल्यावर तसं सोडतोय चोरांना. चांगलं ठोकलं एकेकाला. कशाला नाही तो धोका पत्करायचा आपण? अहो बोलून चालून चोर डाकू ते. त्यांनी डूक धरून काय केलं म्हणजे? त्यांचा बाला पाहिजे. चोर काय करतात ते चोरूनच. म्हणूनच म्हणते मी, काल वेळ काय सांगून येतो. अहो आता तरी 2 घास खाऊन घ्या. नका आता, येळ झालाय आणि माझं डोकं पण तो काय लागले. मी चेपून देऊ? आज एवढं काय बघताय? काय नाही, लई झाग दिसताय सर. का ते विचारा. तूच सांग की. मला की नाही आज खूप आनंद झालाय.
गल्लीतल्या बायका म्हणत होत्या काय? रात्री पाटील होते हं? म्हणून चोरी सापडली केली, नाहीतर मालक हा अहो मालक मालक चला लवकर. कुठं ग? काय झालं का ताने? अहो पलीकडच्या रंग्याचं दार बंद आहे. हा? आतला नुसता आरडाओरडाच ऐकू येतोय. म्हणजे लक्ष्मी, हं? मी जरा बघून येतो. हं? हो. काय झालं असेल? तुम्ही थांबा रे इथे. रंग्या, काय केलंस हे? काय केलं पाटील? माझ्या जागी असता तुकडं तुकडं केलं असतं. अरे येडे, हे काय केलंस? काय केलं पाटील? बरं वाटेना म्हणून रानात परत आलो. इथं येऊन बघते तर दरवाजात कुणाचं तरी पायतान तेच घेऊन शान दरवाजावर धडाका दिल्या. फटीतनं बघितलं कोण ते मागच्या दरवाजाला पळाला. अरे, मी बायकोला मारलंस? पाटील माझ्या जागी तुम्ही असं सगळं काय केलं असतं बोला की बोला. रंग्याने काय मिळवलं हो बायकोला मारून? बायको सुटली पण नवरा मात्र सापडला की. अहो, कसला विचार करताय? फळं खाताय ना? अशी फळं कापतात होय? राम राम पाटील. राम राम. दिसला नाहीस कुठे 4 दिवस? गावाला गेलतो. हं, आले आले समजलं हं. तुम्ही चोराशी पकडला म्हण. हा, कुणी सांगितलं तुला? माझी बायकोच बोलली. हं, सहज अशी रातच्याला गाणं ऐकत उभी होती हं. आणि तिच्या गळ्यातलं मंगळसूत्र चोरानी. मिळालं ना मग परत? अहो, म्हणून काय झालं? वाईट चोर सापडलं होतं त्याची तसं सोडून द्यायचं. काय करणार? त्यांची ती बायका कोण नव, तिनं माझं पायच धरलं. अहो पाटील, अशी पाय धरणारीच माणसं लई घातकी असतात. कवा पाय पाठीमागं वरतील याचा नियम नाही. खरं आहे तुझं. चूक होती या माणसाच्या हातनं. एकदा माफी करून बघावं म्हणलं. काय बघताय जरा? एकदा चूरला सोकावलेली बया कधी सुधारणार आहे वय? हा? एकदा चूरला सोकावलेली बया कधी सुधारणार आहे वय? एकदा चोरीला सोकावलेली बया कधी सुधारणार आहे वय? काय ग? तू अजून दूध घेतलं नाहीस? घेते. पण तुम्ही घेतलेत का? आता हेच. तू घे की, मी आले. अहो, तुम्ही कशाला आणलात? मी घेतलं असतं की ते नंतर. काय नाही राणी, माझ्या हातनच घे. घे. बर, द्या. हं, हे काय? स्वतःच्या हाताने पाजणार आहात? हं. खरंच कुणी हेवा करावा असा नवरा मिळालाय मला. वाटतं तुमच्या हाताने दूध पिऊन झोपावं ते उठूच नाही. असं द्या. हे काय? काही पडू दे. पण तुम्ही कशाला इतकं मनाला लावून घेताय? दूध न पिताच आज पोट भरलंय माझं. लक्ष्मी, माले
काय रे? चला लवकर, कुठे? वहिनी साहेबांनी बोलवलंय. अरे आत्ताच आलो ना घराकडनं. होय, तुम्ही आला सा आणि तुमचं सासरू बुवा आला ना घराकडे. असं होय. तू हो मर मी आलोच. या लवकर. मामासाहेब हं? नमस्कार करतो. यशवंत व्हा. मधीच कसा आला सा? सांगावं नाही, कागद नाही. म्हणजे तुम्हाला काहीच माहित नाही? अहो सांगितल्याशिवाय कसं कळणार? बातमीच तशी आनंदाची आहे म्हणा. होय. अहो मुलीचं पत्र आलं, ती गरोदर आहे. आ काय म्हणताय? ती गरोदर आहे? शाबास. अहो हे तुम्हाला ठाऊक का मला? काय हो आम्हाला पत्त्या सुद्धा लागू दिला नाही सर. असल्या गोष्टी काही सांगायच्या असतात. हा, ओळखायचे असतात ज्याच्या त्यानं. पण यांचं लक्ष आहे कुठं माझ्याकडं? गावच्या आणि शेताच्या कामामुळे सवडच झाली नाही बघा. म्हणून म्हणतो मुलीला घेऊन जाऊ का माहेरी? नाहीतरी पहिलं बाळण पण माहेरीच करायचं असतं. असं काय कायदा आहे थोडाच? तसं नाही हो, पण इथे घरातही कोणी नाही. बरं बरं, घेऊन जा. लक्ष्मी हं? जाणार ना? मी काय सांगणार? तुम्ही म्हणाल तसं. मी कुठे तुमच्या शब्दाबाहेर आहे? राम राम भाऊजी. नमस्कार पेलवान. या बसा. आज घरीच कसं काय? अहो आज रविवार नव्हे का? पण तुम्ही आज मध्येच कसे? खरेदीला आलो होतो. मला असं. अक्कासनी एक आनंदाची बातमी सांगावी. आनंदाची बातमी? कसली आनंदाची बातमी पहलवान? अक्का, बातमी बद्दल जेवण पाहिजे बरं का? हो, जेवणच जा की आज. पण आधी बातमी तर सांगा. गुलाबरावांची बायको गरोदर आहे. खरे की काय? असं. अहो, मी आज जाऊन बघून येऊ का? जायचं असेल तर लवकर जा. सासरा आले ती मुलीला माहेर न्यायला. हा मग तर तुला जायलाच हवं. अहो आधी बायकांना माहेर म्हणजे प्यार. तर म्हणूनच तुमची बहीण आली होती वाटतं. 2 बाळंतपणे केली की. जा बाई जा, तू वाटल्यास 3 बाळणपण करू नये. लक्ष्मी आवडलं का नाही तुझं? चल बघू लवकर. हा चला चला. आले आले. हा जपून जपून. अगं आतापासून काळजी घेतलेली काय बरी. आहे बाबा? बरं येऊ आम्ही. हा या. येते. सांभाळून राहा. चला. या. अगं सांभाळून तू राहायचं का मी? मी काय माहेरीच चालले. अगं मी काय कुठे नांदायला चाललोय व्हय? माहेरीच आहे की मी माझ्या. गुलाब. चला. हा अक्का सर, तुम्ही कसे काय? अक्का तू? अरे, तू एक दडवून ठेवलं म्हणून अशा गोष्टी कळायच्या राहतात. होय, खरंच अक्का मला काही कल्पना नव्हती. मामासाहेब आलं तेव्हा कळालं मला. अगदी वेळेवर आली. गाठभेट तर झाली. का? नाहीतरी झालीच असती की. केव्हा? बारशाला. काय गं बाळा? हा बरं येतो आम्ही. हा. लक्ष्मी चल बघू लवकर. हो नाही तर एसटी चुकली म्हणजे पंचायत. बरोबर. काय कसं आहे? हो. हा? अक्का सर पाया अरे पडते. वा, वा, वा. मुलगा होते. चला चला. येते हा. येतो, हा. काय करतो रे? खेळते दारवा पिते गावातल्या पुरी नाचवल्यास बाबा जीवाला घोर नुसता नालायक. कोण मामा त्याला वाचवते मी बघतो ना आता. हा. त्या घे घे बरं. मामा तुम्ही बाजूला वा. हे गाबना असे याचे एक एक गुण कळले तुम्हाला डोक्यात दगड घालाय. चोऱ्या करते. हो नाही मामा, मी चोरी नाही केली. तुमच्या गाळ्या शपथ सांगतो. पुन्हा करणार नाही ना? ना अजिबात.
कशाला सोडताय त्याला? नाही नाही, चोरी करणार नाही, लहान पोर आहे, जाऊ दे ते. लय हलकट आहे, तुम्हाला असू दे, कल्पना चोरी नाही. करणार नाही, जमायला चोरी करणार नाही. बस बोंबलं. देवरे काय झालं? गेला का? अहो यासाठी मारत होतो, लय हरामी आहे तू. अहो कुठं जातो झालं, पोलिसाच्या ताब्यात देतो. देशाच्या ताब्यात देतो, कुठलं बेन सापडायला हे? म्हाताऱ्या अंगर खा गेला उलट, दोतर गेलं. अरा वाहनी चाललो. हे पाहिलं काय? गरगोट आहे, हे? अस्सल चांदीचा आहे. त्या म्हाताऱ्याच्या कमरातून कवा मारा त्याला पत्त्या पण लागला नाही. आता बसला असेल बोंबलत माझ्या नावानं. तुला नक्की सांगतो, बाळू येताना त्याचं धोतर, पागोट आणि चप्पल घेऊन नक्की येतोय बघ. हे जरा पुन ठेव. हा, गळ्यात घालतीस? हे? राहू दे. हा, बोल. हा, हा, ना. उलटा उलटा. आपले महाराज आले. पेशवा, कोल्हापूर कोणाचा आहे? कोल्हापूर कोणाचा आहे? लक्ष्मी निघ माझ्या घरात ना. घरात आली म्हणा. तिला चालती हो म्हणालास, पोर कुणाचं आहे असं विचारलंस. पण त्या सपनात अरे म्हणून काय झालं? मनी वसे ते स्वप्ने दिसे म्हणतात. कोण आहे? तारवाला पाटलांची तार आली आहे. वय आहेत की, बोलू ते थांबा. मालक, आवो मालक, मालक, आवो मालक. इतक्या रातचं कोण आलं? काय ग ताने? तार आली आहे तुमची. ताराने माझी? वय. अरे बघ तरी. पहिली बाळंतीण झाली असेल. अगदी बरोबर. काय झालं? मुलगा झाला. बरं झालं बाई, वंशाला दिवा लागला. देवा, अशीच कृपा ठेव या घरावर. काय म्हणते मालकीन? आता आणि काय म्हणणार? पोटाला एक पोर झाल्यावर माहेरपणाला गेले ती. हो, माहेरपणाला काय? पण काय ग, हं? पोर पाटलाच आहे ना? हे काय नाही ते बोलतायसा? छान. तसं काय तुला माहीतच नाही म्हणकी? खरंच बाई, मला तर नवलच वाटतं या. एवढं सगळं घडून त्याचा बोलबाला कसा झाला नाही? पाटील लई शाना म्हटलं असेल, तेरी भी चूप मेरी भी चूप. बर, पोराचं नाव काय ठेवलंय का? मला काय ठाव, बारसं उद्याच्या आलंय. बहीण भाऊ दोघं बी गेले ती. बरं जाते मी. ए थांब थांब, हा, चल सोडतो तुला मी. चल बैस. काहीशी पाणी शिल्लक राहील का? अरे हो, ते खरंच नाही का. बरं, पुन्हा घेऊन बर. याला म्हणजे आपण एवढी मेहनत करून माल कमवायचा आणि ऐन वक्ताला कुणीतरी दगा द्यायचा. किती दिवस चालायचं आता? त्यापेक्षा आपण आपल्या कंपनीत 2-4 दांडगट माणसं पाळली तर. लई शान आहे. अरे मोठमोठ्या कंपनीने कामगारांना कंटाळून भरती बंद केली, आता तू भरती करतो का? नाही, तेवढीच एक देशसेवा, म्हणजे बेकारांना काम आहे का नाही? बेकारांना भरती करा, ते आपल्याच नावाने बोंबलत असतील झेंडे घेऊन. गली गली में चोर है, कालू बालू चोर है. पण म्या म्हणते, जरा विचार करून बघा. 10 गड्यांना लोळवल असा पाटलासारखा पैलवान गडी घ्या की आपल्या टोळीत. मी म्हणते ते आयडिया बेस्ट आहे. हो, छानच आहे. मग काय विचार आहे? काय रे करू? विचार काय करायचा आता? विचार ठरला. बस चला चला, काय बोललो? अय्या, किती छान आहे नाही? बघू बघू. अगदी आपल्या आईच्या वळणावर गेले. छे ग, आपल्या बापाच्या वळणावर गेले. मी सांगू? सांग सांग. आपल्या आईच्याही नाही आणि बापाच्याही नाही. हे वळण काही निराळ दिसते बाई. काय रे लबाडा, इथलं की आजोळचं? सध्या बायकांचे दिवस काही बरे नाहीत. काय झाले? हे वाचलत का? किती मजेशीर बातमी आहे ती, वाचा ना.
तूच वाज माझ्यापेक्षा शिकलेली आहेस. एक नव्यानच लग्न झालेलं जोडपं पन्हाळ्याला हनीमून करायला गेलं असताना अचानकपणे बायकोच्या पात्रात वारं शिरलं आणि ती पुसाटीच्या बुरुजावरनं जी उडाली ती समोरच्या दरीत जाऊन पडली. त्या स्त्रीचा मृतदेह अद्याप हाती आलेला नाही. काय नाही, तुम्हाला एवढं गंभीर व्हायला काय झालं? गोल पातळात वारं शिरून एखादी बाई ओढून जाईल. हो तसं छापूनच आलंय. काय ग, तयार झालीस ना? झालं. किती आहे? अहो आनंदला झोपत होते. झोपला का? होय. पण काय हो, आज अचानक ज्योतिबाला जायचं काय काढलं? काय सांगायच तुला, तू गेल्यावर नवस बोललो तू ज्योतिबाला. तेव्हा पोरगा दे मला, जोडीने येऊ तुझ्या दर्शनाला. मग जायलाच हवं. पण आनंदला घेऊन मला वर चढवेल का? झोपलाय ना मग, त्याला आणि कशाला घेतेस संग? उठायच्या ती की जाऊन. आणि चुकून उठला तर? वहिनी साहेब, आहे की त्याने आपली. वय वहिनी साहेब, तुम्ही हे पात्र मी सांभाळीन त्याला. बर चला. हा उठला तर पाणी पाजा. वय चल ग, उगा आपली येळ काढती. नीट सांभाळ का ताने. चल म्हणलं ना मग. होय चल. देवा ज्योतिबा, आमची मनोकामना पुरी कर. लक्ष्मी, चल त्या बाजूला जाऊ. वाटत इथंच बसून राहावं. पण घरी बाळ रडत असेल नाही? अगं उठला तर रडल थोडा आहे. बघ तरी देवाने योश डोंगर का पसंत केला ते. अहो, पण आता आपल्याला निघायला हवं. हा अगं इथनं चालण्याची गंमत बघायला लई मजा येते. अहो आज पौर्णिमा आहे आणि शोभा बघायची असते त्या चंद्राची. चंद्र म्हणजे प्रेमाचं प्रतीक आहे. ह्यो चंद्र सगळ्या पापाचं मूळ आहे. पापाचं? होय, बायकासनी त्योच पाप करायला शिकवतो. अहो काय बोलते देवाच्या दारात? अगं चंद्राच्या साक्षीने केलेलं पाप देवाच्या साक्षीने मिटवावं म्हणतो. म्हणजे अजून तुमच्या डोक्यातलं वेळ संपलं नाही वाटतं. आज संपवायचं शहाणपणा करावं म्हणतो. अगं लक्ष्मी, ही दरी बघितलीस? चल कुठली हो? नीट बघ म्हणजे. काळू तो दिसतो रे. हा कोण? आपल्याला गाण्यात बडावलेला. सापडला त्या दिवशी चोर म्हणून तडीपार करत होता ना रे. का डावतो तुला आणि काय करतो ते? काय बी करू शकता. एकटा सापडे नव्हतं तुमच्या चावडीत. तुम्ही चौघ जण आहे सर. हा पण आम्ही डोळ्याने पाहिलं ना तू काय करत होता ते. गड्यावरून कुणाला ढकललं? बोल कोणाला ढकललं? कोणाला नाही. चले पाय धरायचं कारण नाही. बाईचं प्रकरण अंगाशी शेकलं की माणूस नेहमीच तिचा काटा काढत असतोय. माझं ऐकत आहे. तुझं ऐकून आम्हाला करायचं काय? आम्ही बोलून चलून चोर. तू केलेल्या खुनाचा साक्षीदार. आय हिटनेस. पोलिसामध्ये हे प्रकरण जायचं नसेल तर तुम्ही सांगशील ते ऐकतो. तू चला आमच्या बरोबर. अरे तुझ्यासारखा पैलवान जर आमच्या टोळीत येऊन मिळाला तर लय धमाल येईल. येतो मी. पण एक विनंती आहे. आता आणि कसली? एक डाव घरी जाऊन येतो. घरी काय ठेवलंस तू? ढकलली ती बायकोच होती नव. पण घरात ताणपोर आहे.
एक डाव बघून येतो. तानपूर हाय म्हणते ते जाऊ द्या की. बर बघ ये, एक डाव बघून घे नाही तर 10 डाव बघून घे, पण शेवटच बघू. हो परत यायचं, आम्ही वाट बघतोय. आला नाहीस तर चला 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 उठायचं बघा चला. आयला बरा सापडला. येऊया ते एकदम. आलीच वाटते. हे काय तुम्ही आलासा आणि वहिनी साप कुठे आहेत? प्रसाद द्यायला गेल्या पवारांच्या घरात. कसला परसाद देत त्या? आवर रडून रडून घर डोक्यावर घेतलं या पोरानं. येईल आता. तिला सांग मी गेलो म्हणाव. एवढ्या रातचं कुठे निघालायचा? पाणीचा निरोप आलाय म्हणावं. मी येतो 4-2 दिवसात. आनंदाची बातमी कळली का? अरे वेळ झालं की चला चला बाहेर निघा, चला की लवकर. काय म्हणतोस? किस काय खराब आहे, वर आला. वाचवा. काय गावलंच नाही बघा. आज तरी काय गावलं का? वाचवा. अगं भैया, काय झालं? बाईचा आवाज येतोय. माहिती कोण कोणतं ते झाडावर? अरे बाब्या, अरे झाडाच्या बेचक्यात बाई अडकली आहे ना. ए बाब्या, पळ की लवकर झाडावर. पळतो. जा, जा. बाब्या, चल. आज दोघे आहे ना मग? ए भैया, घाबरू नका. आमची माणसं उतरतात तुला. गोंद्या दोरी टाक. हा टाक टाक. अक्का दोरी टाक इकडे. बाई टाकते. घे. हा. बाई घाबरू नका का? घाबरू नका. हा बेतन रे बाबू. होय होय. सावकाश बाई. बाब्या, लवकर लवकर बांध. बाई घाबरू नका. जा बाई रे. होय होय. बाळा नीट बांध. जा बाई. होय. अरे बघा, हलते या बाई. बाई. हा. बाई, असते जरा, असते सावकाश, सावकाश. बाई, घाबरू नका, सावकाश. बाई, बाई, सावकाश. अक्का दोरी टाक. बाई, आलं की. हा. हा, या का नाही? नाही धरलंय मी. हा या बेतन उतरा. बाई, ये सावकाश, 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 सावकाश. हा, या अंगाला. हा, पकड. 2 हाताने पकड. बाई, 2 हाताने. ये घाबरू नका, ये घाबरू नका. आणि हा, ये खाली. बाळा, आता तिला टाका दोरीला म्हणजे बेतन येतं. बाई, बाई, सावकाश, ये, हा. गुंड नका रे. सावकाश, सावकाश. आणि हात नाही, ये, ये खाली, ये. काय घाबरू नका, ये. ये नका, ये. चला रे. जमतात, बाई, जमतात. दारा त्या बुट्टीतलं पाणी माहिती आहे. हा, आणते, आणते. कोण ग बाय तू? मी वडगावची बायको. काय म्हणता? इथं कशा काय पडला असा? देवाला आले होते. आडोशाला जाताना पाय घसरला. तरी येळ बरी बाई, झाडातच अडकून राहिली. नाही तर काय म्हणतात तशातली गत व्हायची. तुझ्या संग कोण बी नव्हतं वय? बोला की. अरे बाब्या, चल आपल्या वस्तीवर घेऊन जाऊया. ये गोंद्या, जा निगडीचा पाला घेऊन ये. जा लवकर. घेऊन येतो. उठ, चल, चल. आस्ती, आस्ती. हळू हळू. चल, चल. बरं का होय, आस्ती. चला. आस्ती. हा, चल. लागला. अरे अरे थांब. मागव. काय करतोस तू हे? का वाचवलंस मला? म्हणजे खरंच जीव द्यायचा बेत होता की काय तुझा? सोडा मला. का सोडा? अरे जन्माला येणं हे आपल्या हातात आहे का? मग जीव द्यायचं काय कारण? अरे बाबा, सगळ्या गोष्टी त्या परमेश्वरी योजनेनं घडत असतात. परमेश्वरी योजना. बायकोचा व्यभिचारी परमेश्वरी योजना. तिला झालेलं मूल ही परमेश्वरी योजना. चोरांची संगत ही सुद्धा परमेश्वरी योजना. अरे तुझ्या संगतीनं चोरही सुधारणार असतील का मी त्यांच्या संगतीनं चोर होणार आहे कोणास ठाऊक. असो, चल तू आधी खाली चल पाहू. अरे देवावर विश्वास ठेव बाबा, देवावर विश्वास ठेव. तुझ्या बायकोचा व्यभिचार हा कदाचित गैरसमजही असेल तुझा. केवळ दृष्टीभ्रम. डोळ्यानं बघितल्यावर सुद्धा. तुला काय वाटतं? डोळे माणसाला फसवत नाही. अरे डोळ्यांना दिसतं ते मृगजळ, पण तो काही समुद्र नव्हे. त्या दृष्टीने आंधळे फार सुखी असतात बाबा, फार सुखी असतात. ताराचा अंधार असतो डोळ्यासमोर. ते का असतो एखादा आशेचा किरण. तुझं मूलच उद्या कदाचित तुझे पांग फिडी.
त्याच्यासाठी तुला जगायला हवं. जगायला हवा. आशेचा किरण तेव्हा तूच रस्ता धाव रे बाबा. हा वहिनी साहेब, अहो हे काय झालंय? काय नाही का, डोंगर उतरताना पाय घसरला माझा आणि खरचटल्यासारखं झालं म्हणून डोक्याला पट्टी बांधली माझ्या. पण हे आले का? अहो कसलं येणं म्हणायचं ते? तू वासनी सोडून पुढे यायचं वय? त्यात काय झालं ग, काही विशेष लागलं नाही मला. अहो म्हणून काय झालं? आल्या आल्या भनीकडे पळाल्यात. म्हणजे हे आकाशाबाईंकडे गेले? हा, काय झालं? कोणी आलं होतं? काय निरोप आला होता? नाही नाही, अहो कोणतरी पाहुणा भेटला होता रस्त्यात. 4 दिवसात येतो म्हणून सांगितलं या त्यांनी. ताने, बाळ कसं आहे? तुला सतवलं असेल ना त्यांनी? अहो काय सांगायचं, रातभर डोसक्यावर घर घेतलंय रडून रडून. येरवाळी उठला आणि खेळायला लागलाय बघा. यायला ते पाटील कसं आला नाही रे अजून? काय पळून बिळून गेलं की काय कुठं? अरे येईल रे, तुला काय एवढी ताण लागली त्याची? असं नाही आला तर उगाच मग. नाही आला तर हं, काय परिणाम भोगावं लागतं त्याला कळण. हं. अरे आलंच की. आलं काय? आलं रे खरंच. जमात घे. काय पाटील, किती वेळ यार वाट बघायची तुमची? हं? आम्हाला वाटतं तुम्ही हरवलं बिरवलं का काय कुठं? असं कसं? मी सांगितल्याप्रमाणे आलोच का नाही? या. आता एकच विनंती, ए, त्याच्या. विनंती बिनंती काय नाही, कुठं जायचं नाही. हा, फक्त एकदा काय झालं? बनीला बी जाऊन बघून येतो. त्याच्या. काय हो? आणखी किती नातेवाईक आहे तो तुमच्या गावात? हं? काल पोराचं नाव घेतलं म्हणून सोडलं, आज बहिणीचं नाव घेतलं. सोडायचं नाही अजिबात सांगून ठेवतो. तरी आलोच का नाही मी परत? विश्वास नसेल तर ही घ्या चेन. आणा इकडं. अरे राहू दे ना. अरे काय असू दे ना. शर्म्या, तुला काय लाज आहे का? आपण येळेला उपयोगी देऊन पडा. टाक. माल कोणाला देत आहे? आला काय? आम्ही चोर असतो तरी कुणाचा फुकटचा खातो काय कधी? बरोबर आहे का नाही? हं? चोरीचं खाता? मग खाता ते काही एकच असते वाटतं. ए, चोरी करायला किती कष्ट पडतं उद्या कळेल तुला. रात्रीचं दिस आणि दिवसाची रात करून जगावं लागतंय. हं. आणि सापडलेल्या लोकांचा मार खायचा. हा, पण ते फासाच्या दोरावर लटकण्यापेक्षा बरा करा. काय नाही, काय पण बोलतोय. ती माळ घेतलीस तर बरं झालं काळ्या. का रे मुलांनो, झाली का तुमची तयारी? हो झाली. शांता, मी ऑफिसला जाताना मुलांना शाळेत सोडतो. चला. मामा मामा, तुम्ही जाणार नाही ना आम्ही शाळेला गेल्यावर? नाही, चांगला 4 दिवस आहे. बरं येतो शांता. हा येतो गुलाबराव. चला. गुलाब, तू असा बाहेर का उभा? आत ये की. गुलाब, आल्यापासून बघते मी, तू शांत शांत आहेस एकदम. नेहमी कसा हसायचास, बोलायचास. काय बोलू सांग की? सारं न बोलल्यासारखंच असल्यावर. म्हणूनच यांच्यासमोर विचारलं नाही मी. पण मला सांगायला काही हरकत आहे का? तुझ्यापासून कशाला लपवायचं? आणि अक्का, बायकोने एकदम दगा दिलाय का? दगा म्हणजे? मला न सांगता गेली घर सोडून. आणि मुलगा? माझा असं तर ठेवून गेली असती ना. नाही ते काय बोलतोस गुलाब? अरे भरल्या मांडवात लाज राखलीस तू तिची. पक्की गावात तोंड दावायची सोय उरली नाही आता. काहीतरीच तुझं. मास्तरांना विचारून बघितलंस? कशाला? ती तर असती तर मास्तरांनी कळवलं नसतं. हे बघ गुलाब, तू काही बोललास तरी आई येते एका मुलाची. तुझा काहीतरी गैरसमज झालाय. नाही अक्का, मी डोळ्यानं बघितलंय. मी नसताना तिला कोणीतरी भेटायचं रात्री. आणि तू कुठे असायचास? मसनात. नवरा काय 24 तास पारा करील होय बायकोवर? खरं सांगितलं तर मलाच खोटं पाडतीस. अरे कोण तानी का वाड्यावरती गेलेस? चले सोडतो तुला मी. बैस बैस माग बैस. अगं बैस ग. अहो
कुणी पाहिलं म्हणजे? बघितलं तर हा ठीक आहे. ताने हे बघ मला 2 दिवस झाले पाटील कुठे दिसत नाही का? भनीकडे गेले ते. हा आणि तू ती पाटलीन ग काहीतरी बिनासलेलं दिसतंय या दोघांचं. बिनसले वय पाटील ज्योतिबासनी एकलं चालत हा. आणि बायकोला न भेटत निघून गेलेत. हा तवा तवा नक्की सांगतो आपल्या करणीनं काम केलेलं दिसतंय. नाही तर तू सांग पहिलं पोर घरात आल्यावर बाण त्वाण काळ करायचं म्हणजे मग पण काय बा? तुमच्या त्या माणसानं काय भानगड तर केली नसेल ना बा? भानगड भानगड शक्य आहे बुवा. आता तू सांग लक्ष्मी सारखी चटक चांदणी एकांतात भेटल्यावर वरडावं तरी पंचायत आणि न वरडावं तरी पंचायत. पंचायत कसली आहे? ऊस चोरून खाल्ला म्हणून काय कडू लागणार आहे? मग ताने आम्हाला गोड दे की. सावकार ते ऐकलं म्हणून हे ऐकणार नाही मी तुमचं. वा वाण नाही पण गुण लागलेला दिसतोय मालकिनीचा. हे 24 रुपये घे. बर आणि उद्या सकाळीच मजुरीचे पैसे देऊन टाक. बर हा ते सोसायटीचे विचार आहेत ना त्यांना 2 खताची पोती टाकायला सांग. विसरू नकोस. नाही आता जा. हो का झालं बाबा का झालं? ओल 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 अरे ललाई झालं. राम राम. छान हा, हा. होतं माझं. चला, चला, आपल्या बाबाला दूध देऊया. काय झालं बाबा? ललतं कसं? आम्ही यावं का? हे घरात नाही. हा ते ठाऊक आहे मला म्हणूनच मुद्दाम आलोय. म्हटलं बघावं जाऊन समक्षच. हा कसं काय चाललंय तुझं? कशाला? मी काय तुमच्याकडे हात पसरायला आले नव्हते. हा पण अजूनपर्यंत आम्ही वाट बघत बसलोय हात पसरून. का? हुंडा मोजणारी कोण भेटली नाही वाटतं. येतात ना अगदी रोजच्या रोज येतात. डबोला घेऊन येतात. हा पण खरं सांगतो तुला लक्ष्मी तुझ्यासारखी नाही ग भेटलं कुणी. शेखर चालते वा माझ्या घरातला. अरे 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 मी कुठल्याही वाईट हेतून इथं आलेलो नाही लक्ष्मी. आता तुझा नवरायचं नाहीये तेव्हा म्हटलं तुला मदत करायला सगळ्या बाबतीत म्हणजे पैशाच्या बाबतीत ग. हा ठेवून घे. त्याची गरज नाही. हरामाचे पैसे घेण्यापेक्षा मी उपाशी मरेन. हा तू मरशील ठीक आहे पण तुझ्या बरोबर त्या पोरालाही मारस त्याच्या दुधासाठी ठेवून घे. चालता हो. आजकाल खऱ्याची दुनिया नाही हेच खरं. आधी माझ्या घरात ना चालता हो. जातो जातो. मला जरा 200 रुपये पाहिजे होते. कशाला ग? अगं परवाच तर मी तुला तू उधारी भागवलीस ना सगळी. मला म्हणजे गुलाबला पाहिजे. शाब्बास. पाटील आणि आमच्याकडे पैसे मागतात. त्याला मागायला कसं तरी वाटतं म्हणून. बरं बरं मी देतो त्यांना. कुठे आहेत ते? बाहेर वरांड्यात. काय गुलाबराव पैसे हवे होते वाटतं. होय गडबडीने घर सोडलं ना पैसे घ्यायलाच विसरलो. अहो मग सरळ माझ्याकडे मागायचे. असे बहिणीच्या आडून का बोलता? घ्या परत करेन घरी गेल्यावर. सावकाश. हा चला. किती पैसे झाले? 42. ह्याची काय किंमत? 3 रुपये. ठीक आहे. घ्या. द्या. हे घ्या. श्यामा मामा मामा आम्हाला होय रे पोरानं आम्हाला खेळायला. घ्यावे. आणि याच्यात काय आहे? त्याच्यात तुझी खेळणी ही मिठाई ही तुझी दोरी. आई आई कोणी मामाने काय आणलं? हो ती मोटार बघितली आपोआप चालते. अरे
अरे तुझ्या गाडीला अपघात झाला बघ. काय रे मुलांनो, कुणी दिलं तुम्हाला हे सगळं? हो का ग? होय पोरासारखं मामा मामा करतेस. करणारच. मी कौतुक करत नाही ना त्यांचं. सारे मुलांना खेळायला. काय ग, काल तुझ्या भावानं माझ्याकडे खर्चासाठी पैसे मागितले आणि मुलांसाठी खाऊ आणि खेळणी आणली. काय आरामला काय त्यांना? वाटलं असेल बहिणीची मुलं आहेत, खेळवावं. काल पाहिलं ना मुलं कशी मामा मामा करत होती ती. करणारच. त्यांच्या मामाचं काय जातं, बापाचं जातं ना. आणि आज पुन्हा मागणार असतील ते. कौतुक करताय. इतकं नको काही ऐकवायला. गावाला गेल्यावर परत करतो म्हणालाय ना. म्हणाला म्हणजे झालं. तुला ठाऊक आहे, मी जेव्हा पैसे देतो तेव्हा ते मला परत मिळणार नाहीत हे धरूनच चालतो. आणि इथं तर चक्क उधळपट्टी चालू आहे. पण गुलाब तसा नाही. ह बायको घरातून निघून गेली म्हणून आला तो, नाहीतर आजवर कधी आला होता का? कुणी सांगितलं तुला? बायकोनं काहीही केलेलं नाही आणि ती कुठे निघूनही गेलेली नाही. कशावरून म्हणता तुम्ही? गावचा एक माणूस भेटला होता मला. तो सांगत होता. काय सांगत होता? लक्ष्मी विचारत होती म्हणे त्याला, आमचे हे भेटलेत का म्हणून. ही बिचारी बसली आहे घरात आणि हा इथं बसलाय मेवण्याला लुबाडत. अहो पण हे सांगा तरी त्याला. बरं नको, तुम्ही जेवा, मीच सांगते. गुलाब, ए गुलाब, गुलाब. गेला वाटतं कुठेतरी. हो शेटची बांगड्या झाला का? हो, तुमच्या बांगड्या ना उद्या देतो. उद्या नक्की देता उद्या? हो उद्या नक्की. याच बरं. वेळेला येऊन घेऊन जा. बरं येतो. राम राम शेठजी. राम राम. या दादा. काय काम होतं? त्याला नड होती. काय झालं? थोडे पैसे पाहिजे होते. पैसे? पैसे द्यायला मी काय सावकारी करतोय? काही आणलंय का ठेवायला? आणले. हे बघ. किती पैसे हवेत? एक 200-250 रुपये दिले तर चालेल. 250 रुपये फक्त? होय. आणि त्याकरता इतकं सोनं कशाला? ही साखळी ठेवा. हे अंगठी पुरे. मला परत यायला हे जमणार नाही. मग विकतच द्या. चाल. किती पैसे देता? 500 रुपये देईल. चालेल? चाल. घ्या. काय ग श्यामा, आला का मामा? आता कशाला येईल तो? 200 रुपये पडलेत ना त्याच्या हातात. तर जसं काही तेवढ्यावरच आयुष्य भागणार आहे गुलाबचं. अगं आयुष्य तर सोड ग. 2 दिवस मजा तर मारेल तो. तुम्ही बोलाल ते खरं. हे बघ, मी उगाच बोलत नाही शांता. ज्याचं जळतं ना त्यालाच कळतं. हे काय? साडी. सौ अक्का काही कामा करता जाते, कवा तरी भेटीनच. भाऊबीजेची भेट म्हणून बरोबर साडी ठेवत आहे. भाऊजींना म्हणावं तुमचे 200 रुपये सोबत ठेवले याचा सकट. त्यांना नमस्कार, मुलांना आशीर्वाद. गुलाब. अहो काय झालं ग? कुणाचं पत्र आहे ते? हे वाचा. कालचं तुमचं बोलणं ऐकलेलं दिसतंय गुलाबनं. काही वाईट झालेलं नाही त्यात. आपले पैसे तर मिळाले परत. दुपारी न जेवता तसाच निघून गेला, तोंडावर आलेली भाऊबीज टाकून. आणि काय अनु साहेब? अरे कसला साहेब? असं कसं? इथे येतात ते समजा साहेब असते. मग ते कोणी चोर का असं ना? अहो चोर काय आणि साव काय, कोणी काय आपसुक होत नाही साहेब. कसं? एक इसम 8 रुपये,
हं? माफ करा मालक, आत्ता पैसे होतं कुठं पडलं का काय? पडलं हे बघा, आधी पैसे टाका. असलं संभावित चोर रोज आमासनी भेटतात. भेटत असतील, पण मालक मी त्यातला नाही. नाही ना हो, मग 2 दिवस कपाशा इसळा इथं आणि मग घरला जावा. कसं साहेब, हे घ्या पाकिट तुमचं. आज जाताना बाहेर पडलं होतं. वा, लाज राखलीस माझी. हे घ्या. 10 नाही 8 रुपये. जाऊ द्या, माझ्यासारखा कोण संभावित भेटला तर सोडा त्याला. हा? खोटं नाही, अगदी देवासारखा भेटलास बघ मला. कसला आलाय देव साहेब. देव असता तर माझी सोन्यासारखी लेक लग्नाशिवाय राहिली असती काय. एक स्थळ सांगून आलंय तिला, पण तिकडे जायला पैसा नाही. 2 दिवस थंडी वाऱ्यानं काकडतोय मी. एवढा असून माझं पाकिट परत केलंस. 200-250 रुपये होतं त्यात. तुमचे होते साहेब ते, नको परत करायला. खरं सांगू, खरा देव आज दिसला मला तुझ्या रूपानं. हे घे, नको. पाकिटा सकट माझा कोट घे. नको नको साहेब. हे घे, मुलीला स्थळ बघ. मला बी कोण नाही, घेतलंच तर बरं वाटेल. नमस्कार. रे बाळू, पाटील गेले तर गेले रे यायला. त्याला आपण सोडाच नाही पाहिजे वाटत. हे खाणार का? उपास आहे. मला उपास म्हणजे आता आमचा पोटात उपवास हे का बस? चांगलं लागतंय. पाटील आला का? हा, या या या, इथं बरं इथं बरं. काय हो? हे तुमचे 4 दिवस काय? काय करणार, बहिणीचा आग्रह झाला. आता अजून कोणी नाही ना आग्रह करायला. असलं तरी यापुढे कुठं जाणार नाही मी. मग तर हवा आमच्या बरोबरच. अरे राहणार करा बोल की गज भाषा बोल. राहतो की. आता बोलले. गाडीचे ब्रेक फेल झालेले, तुम्ही बिलकुल घाबरू नका. मी गाडी व्यवस्थित लावायला प्रयत्न करतो. घाबरू नका, बिलकुल घाबरू नका. पाकिटावरनं त्या माणसाचा पत्त्या गावत. खूप शोधाशोध केली मी. गुलाबरावांचा कुठं ठाव ठिकाणाच लागला नाही. हा, आता परमेश्वरच पाठीरा का म्हणायचा. चहा घ्या बाबा. साहेब, काय झालं बाबा? हे वाच, हे वाच. लक्ष्मी, लक्ष्मी, गुलाबराव पाटील ठार. ऍक्सिडेंट. वाचा वाचा जरा वाचा. आता तरी तुमची काळजी मिटली का नाही? बायकोला मारलीस, ऍक्सिडेंट म्हणजे तू मिळालास. गेलो खरा या बातमी प्रमाणे. आता तुम्ही मोकळे झालात, आमच्यावर वाटेल ते. खरं सांगू, तुमचं हे तंत्र मंत्र मला जमलं असं वाटत नाही. मग आम्ही कशाला? ए, तू कशाला काळजी करतो? आम्ही शिकवतो की तुला. काय चोरी करायला? गाडवा बिन भांडवली धंदा आहे. आता तू गुलाब म्हणून मिळालाच दे. आता तुझं नाव निळू. काय निळू? पाळण्यात घातला तुला. जा. तू निळू, मी काळू, हे बाळू, आणि ती पलीकडे बसली ती साळू. आणि ह्यो? गळू. वळू? वळू नाही हो, गळू. अवघड जागी झालेला. आता असला बघा. हसणार.
गुलाबराव पाटलांचं घर हेच का? हो. आपण कोण? आम्ही एसटीचे अधिकारी आहोत. या. गुलाबरावांच्या अपघाती मृत्यूबद्दल सहानुभूती व्यक्त करण्यासाठी आम्ही आलो आहोत. आपण मी गुलाबरावांचा सासरा. ओ सो सॉरी. मैताची बॉडी इतकी छिन्न विछिन्न अवस्थेत होती की अंत्यसंस्कार तिथंच करावे लागले. मृताच्या नातेवाईकांना तातडीची मदत म्हणून एसटी महामंडळाकडून हे पैसे घेऊन आलो आहोत. हे त्यांच्या पत्नीला पण आज अशा अवस्थेत त्यांच्या दुःखाची कल्पना आहे आम्हाला. तेव्हा त्यांच्यातर्फे तुम्ही हे पैसे स्वीकारू शकता. एकच आहे. जय शंभू महादेवा. इकडे एकटा का तो काय? हो निळोबा, काय मागायचं लवकर मागून घ्या. चला चला. एकदा आमच्या धंद्यात पडल्यानंतर टाइम नाही भेटणार मग तुम्हाला. चला. चल. हो इकडे. हे बघा निळू भाऊ, धंद्याचं शिक्षण घ्यायचं म्हणजे पहिला देवाचा आशीर्वाद पाहिजे. म्हणजे चोरी करताना सुद्धा अरे शाण्यात त्याला तर जास्त. चोरीचा कुठला पहिला धडा ठाऊक आहे का तुला? देवळात शिरायचं म्हणजे अनवाणी पायाने जायचं. देवळात गेल्यानंतर पहिलं पायता नेरायचं आणि एखादं नवीन दिसलं रे दिसलं की पायात घालायचं आणि सरळ चालायला लागायचं. चला. ए तुला कळलं का नाही मी काय सांगतो ते? आणि तिचा मालक आल्यावर त्याने अनवाणी जायचं. मला याचं एक कळत नाही. अरे तो अनवाणी गेला काय किंवा एका वेळेला 4 चपला घालून गेला काय? तुला काय करायचंय पण? ए निळू, हे बघ, चोरांनी पहिल्यांदा आपलं बघितलं पाहिजे पुढाऱ्याने. लक्षात ठेव. मला एक काय पटत नाही बुवा. हे बघ, पटत नाही, पटून घेतलं पाहिजे. तू गावात नाही, आमच्या टोळीत आहेस. हा? बाळू गिरायक आलेलं दिसतंय. काळू, मी कवा शिरले रे. भाऊ, आज तुमच्या महत्वाच्या कामाची सुरुवात आहे. या तुम्ही असं करा, तुम्ही इथं बसा. बसा बस. मी का बसू? बसा म्हणलं म्हणजे बसायचं. पाय धुवायला सांगा, खाली घालू. बस बस बस. आम्ही तिथे होतो. माफ करा साहेब, आपण इथेच आहात ना? होय, जरा बरं वाटते देवळाच्या आवारात. माझी जरा चप्पल काढून ठेवू इथे. ठेवा. मी जरा देवदर्शनाला जाऊन येतो. जय शंकर. जय भोलेनाथ. अरे प्रभू, माझी चप्पल? ही चप्पल कोणाची? ही माझी नाही. तुमची चप्पल तुम्ही घालून आला होता? म्हणजे काय, इथे एक माणूस बसला होता, त्याला सांगून गेलो होतो. त्याने चोरली. त्यानेच. काय माणसं तरी, देवाच्या दारी. वाईट सवय, लय घाण सवय. मला वाटलं की तो तुमचाच माणूस आहे. आमचा काय संबंध नाही बरं. मग जरा संग दोस्ती करू काय आम्ही कधी? मग देवाची या दारी उभा क्षण भरी. त्यानं मुक्ती 4 साधी आल्या. आता ही चप्पल घाला आणि जावा घरला. छे. हे काय? हे काय? हा, बरोबर. उद्या हेच घेऊन या. हा, आणि पाढे पाठ करून या. अंकल पी आहे ना तुमच्याकडे? जा.
तानी सगळं आवरून आती हा. नमस्ते. तुझे विद्यार्थी भेटले मला. शेवटी हेच नशिबी आलं ना तुझ्या. म्हणजे म्हणजे ग काळ्यावर पांढरं करणं शिकवणं ग. साक्षार्थ प्रसार करणं वाईट आहे. सगळ्याच गोष्टी तुला आता चांगल्या वाटणार, पण तुझ्या विरुद्ध गावात किती वाईट बोललं जातं ठाऊक आहे तुला. हा, नवरा मेला तुझा, आता तुला कोणाच्या तरी आधाराची गरज आहे. या भक्कम हाताचा आधार घे. तुझ्या विरुद्ध ब्र काढणाऱ्याची बत्तीशी त्याच्या हातात काढून ठेवीन मी. हा, त्याची काही गरज नाही. आणि त्यांच्याबद्दल म्हणशील तर आपला अंकुर ठेवून गेले ते माझ्या आधारासाठी. अंकुर? पण काय ग, तो त्याचाच कशावरून? चांडाळा, जीभ का धडत नाही तुझी? माझ्यावरती काय चिरतेस? हे मी नाही म्हणत. एक रात्र तुझ्याकडे जो राहून गेला तोच सांगत होता मला. साफ खोट आहे ते. खोट असतं तर तुझा नवरा गुलाब देशोधडीला का लागला असता? मला पण येतेस आता. मी माझ्या डोळ्यानं बघितलंय मागल्या दारानं जाताना. आता पटलं मला. म्हणजे सगळं कारस्थान तुझं होतं तर अचानक कळत. हुशार आहेस, ओळखलंस तर तू हे. चालतं जातो, पण तुझा हा ताठा किती दिवस टिकतो हेच बघीन. खबरदार आणखीन एक शब्द बोलशील तर चालतो माझ्या घरात ना. हो, या बैलाच्या बाजारात काय करणार आपण? वय मी आपण तेच म्हणते. गुराच्या बाजारात माणसाचं काय काम? अगं तुला नाही कळायचंय, बाजार सारखा दुसरा बिझनेस नाही जो तो आपल्याच नादात असतोय. हा बघा राव, काय उमद जनावर आहे ते. विहिरीच्या बाजूला खिलारी बैल दिसतोय का ना, तिकडे मोर्चा आता. अहो पण मला कासाराकडे जायचं. गाचाराचं नंतर बघू, पहिला खिलारी बैल. अच्छा मारी या मंडळी मागणं. काय सांगता? हा 5,000 किंमत लावली या. 5,000. 5,000? हो हो 5,000. जास्त होते हो. जास्त होते काय राव, जरा जनावर तरी बघा. अहो दिस वाईट आले म्हणून इकतो या, नाही तर इकायची पाळी आली नसती बघा. बरं बोला, तुम्ही काय देणार? 2,000 रुपये देईल बघा. 2,000. 2,000? 5,000 2,000? काय राव, जरा जनावर बघून तरी बोलायचं होतं काय. जनावर बघून काय फायदा, किस्सा पण बघितला हा, पाहिजे ना. चला. बुवा काय कसं काय काय म्हणतं काय जनावरच? अहो बघा तरी 2,000 रुपये म्हणतोय. 2,000 काय माणूस आहे, जनावर तरी बघा. बघा. डोंगरावानी वशिंड हा. शिंग काय तरवार, हा. पांढरा शुभ्र रंग काय निळबळ. बरोबर आहे. 8,000च्या खाली देऊ नकस. हा. काय ते एकणं जनावर आहे. बघा. चला चला, हा. बोलणं करताय राव. काळू, तुला बांगड्या भरायच्यात ना. वय वय चांगला कासार बघ बांगड्या भरून दे. भाऊजीला घेऊन जा. भाऊ चला की. मग तुझं काय बाबा? 5,000 किंमत लावली. 5,000. हो. काय करावं काय समजेना बघा. काय झाले? अहो घरात कार्य काढून बसलो या, आणि सकाळ धरणे गिरायक नाही बघा बैलाला. अरे पण म्हणून फुकट देतो का काय बैल तू? हा? अरे तुला ठावा नाही अरे केलं. बाबा, तू बैल इकायला काढलाय ना, लोक किंमत पाडून मागते. होय ना, हो. आज बैल इकत घ्यायला जा, हा. 12,000 पडतील. होय ना. बरोबर आहे. अहो त्याच आशेवर सकाळ धरणं थांबलोय बघा. अहो सकाळ धरणं अन्नाचा कण नाही की पाण्याचा घोट सुद्धा नाही बघा. काय सांगतो काय? होय. पाण्याचं घोट पण नाही. नाही हो नाही. काय खाल्लं पिल्लं पण नाही हो. अरे लय वाईट परिस्थिती झाली बघ. अहो वाटलं एखादं चांगलं गिराईक येईल आणि मोठा सौदा होईल म्हणून. आणि मरतो काय फुकटचा वय, हॉटेल मध्ये जाऊन खाऊन ये जा. आम्ही तोवर बघतो तुझा बैल जा. असं म्हणता वय. मग बघा बैलाकडे मी आपला खाऊन येतो बघा. काय परिस्थिती माणसाची, घरी कार्य काढलं, इथं बैल इकत आणलं. झाले कसं, ये रे रे बैलान. आणि घाल माझ्या जा जा तुझं आम्ही बघू. बघा जा जा जा. बरं का संगन ना, काय? ही आपली पाहुणी मंडळी आहे असं का? ती. एखादं चांगलं गिराईक बघून देतील बैलाला. बरं. हा बघा, हा तू बैलाकडे जेवायला- नीट लक्ष तू ठेवून जेवायला चांगलं जा. गिराईक द्या बघा एखादा. मी आलोच. आवरा लवकर. ए सांगा ना, चित्राप घेऊन ये. चित्राप घेऊन ये. चल. ए गप्पा चला चला चल कासरावरती घे. चल हे चल. चल 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 चल. अरे त्या अंगाला वळे. ए गप्पा. हा. सांगा ना, चित्राप झाडाला बांध, पाणी दाव. पाणी होय, होय. पाणी पाणी. हा जाऊ. तिकडे झाडाला बांधून पाणी जाऊ तू. चल ए गप्पा कासरावर घे. ए. हा. ए. काय पाहू नका बैली का काय आता काय झाडाला बांधायचं? काय काय सांगताय का त्याचं?
8,000 रुपये दमडा कमी नाही पडत. अहो चालला कुठं? अहो आम्ही लाख सांगितले, तुमचं तोंड शिवलंय का? काय देणार बोला? 4,000 रुपये देईन बघा. 4,000 4,000 रुपयात बैलाचा पाय सुद्धी अहो, घेतला. अहो, मला हे सांगा, रोख देणार काय? हो रोख देतो की. काढा, रोकडा आहेत बघा. काढा काढा काढा. ए सांगा जी. पाहुणा आल्यात, बैल देऊन टाक. या पाहुणं घ्या तुमचं जनावरी. आणि देऊन टाक देऊन टाक देऊन टाक. पाहुणा म्हणा हॉटेल मध्ये बाटल्यात, राम भरोसे हॉटेल. चोराची लंगोटी राहू दे लंगोटी आमच्याकडेच राहू दे. आयला पक्का आहे बुवा. 1 2 3 4 हे तुझे 1000, हे तुझे 1000, हे तुमचे 1000 आणि हे माझे 1000. प्रत्येकाच्या वाट्याला 1000 आणि ते पण अर्ध्या तासात. काय वाईट धंदा आहे काय? तुम्ही उगाच आपलं तोंड वाकडं करून बसता राव. पण त्यांचा मालक बोंबलत असेल दोन्ही हातानं. अच्छा. बोंबला नाहीत का? त्यांच्या तोंडाने बोंबलता, आपल्या थोडंच. आपण बोंबलण्यापेक्षा ते तरी बरं. मग हिला पण कळतं आणि तुम्हाला कळणार राव. मला काय पटत नाही. बट असं पैसे मिळायला लागले पेटी खाजवून पैसे मागतोय. चला बाई. असं पण तुम्ही कशाला भीती बाळगता? लेकरं बाळ ही देवाने दिलेली असतात, त्यात माणसानं कशाला आड यायचं? मग काय त्यांना नुसतं जन्मच द्यायचा? खाणं पिणं कुणी द्यायचं? तुम्ही सांगा, आम्ही काय करायला हवं? मी सांगते तसं करा. ऑपरेशन करून घ्या आणि संसार सुखाचा करा. संसार सुखाचा करा. छान छान. तुझा नवरा माग एक मूल ठेवून खपला म्हणून या बायकांच्या सोन्यासारख्या संसारावर निखारे ठेवायला निघालीस हा? बायानो, मी तुम्हाला सांगतो, बेशक पोरं होऊ देत, या बाईच्या भूलथापांना भूलू नका तुम्ही. शेखर, हा मुकाट्यानं चालते वाईट ना, नाहीतर मला पोलिसात जावं लागेल. नाही जा जा. एवढ्या थोड्या गोष्टीवर पोलिसात कशाला जायला पाहिजे? मी धावते की त्याला अहो पण बाई, तुम्हाला जर ऐकायचं नसेल तर नका ऐकू माझं, पण माझ्या अंगावरती काय घेऊन येत? अरे पण काय काय बाई आहे का कोण? काय आहे, हा? अहो माझ्यावर विश्वास ठेवा, मी कोणाला काहीच सांगणार नाही. त्याच्यावरून यानं खुद्द स्वतःच्या बायकोचा खून केला, त्याच्यावर आम्ही कसा विश्वास ठेवावा? अहो मी खून का केला हे तुम्हाला सांगितलं तर. अहो तिनं करून करून काय केलं असेल? एखादी भानगडच ना. ती नवऱ्यानं उघड्या डोळ्यानं बघायची. आता कसं बोललात? तुमच्या बायकोने तुमच्या मानाची पर्वा केली नाही. मग यावरून तुमच्या लक्षात आलं असेल, हे जग म्हणजे एक चोरांचा बाजार आहे. या जगात चोरी करणं पाप नाही, पण पकडलं जाणं हे मात्र पाप आहे. खऱ्याचं खोटं करणं आणि खोट्याचं खरं करणं हाच आमचा धंदा. हे शिकव त्याला, शिकव. अगदी वेळेवर भेटलीस. आता आणि काय राहिलंय? एक छोटस काम राहिलंय. लक्ष्मीचा नवरा खपला, आता ते पोरगर आहे, त्याला दे धत्तुरा दुधातून. हलकटा माणूस आहेस का हैवान? बहिणी साहेबांनी संसारात उठवलंच, आता पोराला मारायला सांगतोयस? अरे तिची काढचर आहे मग दोघांच्यात, ती दूर कर म्हणजे झालं. हा? असं बोलताना जीभ कशी झडत नाही तुझी? कुठं फेडशील हे पाप? अरे चप, फार बोललीस. पाप पुण्याच्या गोष्टी दुसऱ्याच्या भिकेच्या पैशावर जगणाऱ्यांनी करायच्या नसतात. आणखीन पैसे हवेत? ठीक आहे. घे. हा घे घे. आग लाव तुझ्या पैशाला. या पापाच्या पैशानेच घात केलाय माझा. रणकी झाली मी. आता जगाला वरडून सांगणार आहे, या हलकटानंच माझं आणि माझ्या मालकिनीचं वाटुळं केलं या. बरं, पण कोणी विश्वास ठेवणार नाही त्यावर. आजकाल याचा मलिदा चालला ना, देव सुद्धा दगडाचा बनून पापाकडे दुर्लक्ष करतो. ठेव ठेव ग. पापाकडे देव दुर्लक्ष करतो. दूरो 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 माझ्यापासून सुटलो त्याच्या तडाख्यातून. कोण आहे? शेखर 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 रे पोरा, काय झालं रे? काय झालं? माझे पाय बाबा, बाबा माझे पाय, माझे पा, माझे पा. मगाशी तो तेडा म्हणाला तेच खरं आहे. मी पापी आहे, पापी आहे, मी पापी.
देवानं मला पागळ करून माझ्या पापाची सजा दिली आहे मला. मी पापी. लेकरा लेकरा हे काय झालं रे, काय झालं काय? अरे शेखर बाबासाहेब आता शोक करायची हे नाही आहे. आधी यासनी दवाखान्यात घेऊन चला. चला सर्वजण हातभार लावा बरं. उठला असं हा. हळू, हळू. दुःखावर त्याने विधी लिखित होतं ते झालं. जरा धीराने घे. अगं माझ्याकडे बघ. माझ्या बाळासाठी मी सारंच दुःख सहन करून जगते. मी तुला काही कमी पडू देणार नाही. अगदी अगदी धाकट्या बहिणीसारखी सांभाळेन मी तुला. वहिनी साहेब नाही, वहिनी साहेब लायक नाही व माझी. खरं म्हणजे माझं पापच भोवलंय आम्हाला. पाप कसं सांगू वहिनी साहेब. माझ्या नवऱ्यासाठी मी तुमचा संसार मोडला या. काय म्हणतेस काय? अगं वेडी की काय तू? खरं ते सांगते ना वहिनी साहेब. त्या मेल्या शेखरच्या सांगण्यावरनं या पारका माणूस लपवला होता या खोलीत. शेखरची कापडं घालून मालकासने तुमचा संशय यावा म्हणून. वहिनी साहेब मला माफी करा वहिनी साहेब. त्यांच्या ऑपरेशनासाठी त्या मेल्याचं ऐकलं मी. पण त्याची देवानं शिक्षा दिली मला. जाते मी वहिनी साहेब. तानी नमस्कार कागदे अण्णा. कोण आहे? इथं आहे मी इथं आहे. ये वहिनी, ये. चला बाई. या 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 आमच्या वडिलापासून लय जुनं खात आहे बरं काय. बसा. लय विश्वासू माणूस आहे का नाही अण्णा? हा? या मिसेस पाटील. मिसेस पाटील का? वा 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 यांचे वा. मिस्टर ते बँकेत लय मोठे मॅनेजर आहेत है का नाही? असं का? रायशीस. अरे बाप रे. रायशीस. बोला काय पाहिजे? एक चांगली 2 तोळ्याची चेन दाखवता का? 2 तोळ्याची का? 10 तोळ्यापर्यंत मिळेल. हा, हे घ्या 4 तोळ्याची. असं व्हय? कशी काय वाटते? मला काय कळतं यातलं? आमच्या मिस्टरांना दाखवून आणू का? वहिनी साहेब तुम्ही कशाला, मी धावून आणतो. त्याचं काय अण्णासाहेब, साहेबांचं डोकं गरम आहे, त्यांना पसंत पडली पाहिजे. बरोबर. आम्ही आहोत तिथं. मग जाऊन आणू का? तुम्ही येता काय? मी कशाला तुम्ही जाऊ बरं, नका. मी एकटं जातो, तुम्ही आलो. बसा 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 बसा. अरे हा, कोण आहे? नाही नाही, तुम्ही उभे का? हा? बसा. हा, हा, बसतो ना. बसा, बसा, बसा. काय घेणार? हा? थंडका गरम? नाही सध्या काय नको, थोड्या वेळाने तुमच्यासाठी बर्फ आणावाच लागणार आहे. तुम्ही कोणाशी बोलताय का? काय नको म्हणलं. नाही काहीतरी घेतलं पाहिजे. सीताराम. तर मी काय म्हणत होतो, सीताराम जी मालक. बाहेर ये. 2 सोडा सांगून ये. मला अजून एक आईस्क्रीम पाहिजे. आईस्क्रीम का? घ्या. लहान आहे, लहान आहे. आईस्क्रीम सांगून ये पण. तुम्ही कुठे असता? मी असतो ना. मी इथंच असतो ना. हा. तुमच्या बापाला पाहिलं, तुम्हाला नाही पाहिलं म्हणून म्हणतोय. वहिनी चल लवकर. काय झालं रे? दादाला ऍक्सिडेंट झालाय. अरे माझे देवा. म्हणजे आपल्याला जायलाच पाहिजे. मला आम्हाला जायलाच पाहिजे. तो राहा इथं बसलेला आहे. बाळा इथं बस आणि आईस्क्रीम खा. आणखी लागलं तर काकाकडे मागून घे. त्याला जरा सांग बाळा. चल 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 लवकर. अरे बाप. काका आईस्क्रीम कधी येणार? येतय बाळ. बस. तू जाऊ नको. हा? शोधायचं तरी हो, कुठे आता याला? एकच आहे, बघा, तुला नीट लक्ष ठेवता येत अहो, नाही तुम्हाला त्याच्यावर. काय झालं लक्ष? हो, मलाच सांग. अहो हा बाळ इथं बसलाय. हा? अरे अरे बाळ तू इथं काय करतोय? इथे येऊन बसला होय. बघा आणि तू. आम्ही शोधतोय तुला हो ना. गावात. चल चल घरी बाबा, चल चल. काय चाल घरला? 4 तोळ्याची साखळी दिली त्याच्या माणसानं. अरे वा, तुमची साखळी 10 तोळ्याची असेल म्हणून काय आमच्या मुलाला ठेवून घेणार का तुम्ही? चल रे घरला. काय चल? बाळ गेली ती तुझ्या आईनं होय. अहो हे काय?
मी या मुलाची आई आहे हा? बाळ मी तुझी आई आहे की नाही रे? ती बायको आम्हाला काय माहित पोलिसात तक्रार करा नाहीतर काय? पोलिसात चल, चल. मेलो 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 हॅलो फोन बंद आहे वाटतं नंबर फिरवायचा राहिला हॅलो फौजदार साहेब का मी सराफ बोलतोय सराफ अशोक सराफला एक कागदे सराफ हा 420 ची केस आहे चार माणसं आली होती एक बाई 3 बुवा हा 4 तोळ्याची साखळी लिहिली लवकर या मला लुबाडलं आईला सावकारला कोण आहे? मी आहे कोण आहे? मी आहे बघ जास्त बोलशील तर मुंडकं तोडून हातात येईल कळलं पाया पडतो तुझ्या मला मारू नका मला मारू नका मला मारू नका हो तुझी मला काय हवं ते का पण मला मारू नका येऊ नको तू येऊ नको त्याला मारू नका पाहिजे तर मला मारा पण त्याला मारू नका तुम्हाला काय पाहिजे ते घ्या. तुमच्या पाया पडते हो. त्याला मारू नका मला काय ए म्हाताऱ्या हात तोडू देणार नाही मी बरं या सोन्याच्या बांगड्या निघायच्या कशा बांगड्या नाहीत म्हणून समजा तुझी भागी की यात एवढंच नव्हा मला भागी नको आहे हात तोडू देणार नाही मी तिचा आयुष्याचा सवाल आहे तिच्या चोरी करताना दुसरा तर विचार करायचा नसतो बाजूलो खबरदार लक्षात तर गोळ्याखाली निघाला साहेब हा सुद्धा त्यांचा साथीदार आहे आलात या अवसान खातकी कुठला लावली ना वाट आमची झाला का जीव थंड चला आता आमच्या बरोबर सगळ्यांना एका ठिकाणी जायचंय त्या दाढीवाल्याच्या रूपानं देवच उभा राहिला म्हणायचा ओ माझ्या बाळा, सुद्धा 6 वाजता एखादा घाबरू नको रडू नकोस घाबरू पोरी. नको रडू नकोस छान आहे माझी बाय काय ग अशी काय बसले सुद्धा सोनी हे पोरी अगं बरं नाही का वाटत तुला आता बरं नाही वाईट काय कळण असं झालंय बाबा म्हणजे काय आहे अरे हा तर गुलाबरावांचा फोटो दिसतोय म्हणजे म्हणजे ते जिवंत आहेत दरोडेखोरांच्या टोळीला अटक खटला सेशन कमिट म्हणजे यात गुलाबरावही सामील आहेत नाही, नाही. शक्य नाही चल पुरी आता अशी स्वस्त बसू नकोस बाबा तुम्हाला नाही वाटत त्यांच्या भोळेपणाचा कुणीतरी गैरफायदा घेतला असेल होय पुरी मलाही तसंच वाटतं चल आपण कोणातरी चांगल्या वकिलाचा सल्ला घेऊ चल 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 हो अगोदर देवाच्या पाया पड कुंकू लाव आणि मग चल 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 प्रोसीड फर्दर येस my lord. बोला सावकार ह्या माणसाला ओळखता तुम्ही नाही नाही
अहो सावकार, आतापर्यंत तुम्ही सगळ्या गुन्हेगारांना अगदी बरोबर ओळखत, फक्त यालाच तुम्ही ओळखत नाही. आश्चर्य. वकील साहेब, अहो कोर्टासमोर तुम्ही मला धडधडीत खोटं बोलायला लावणार का? अहो एकदा सांगितलं ना तुम्हाला, या माणसाला मी आयुष्यात कधीही पाहिलेलं नाही. सावकार, अहो सावकार, तुमच्या या साक्षीमुळे तुम्ही एका अट्टल गुन्हेगाराला मदत करता आहात याची तुम्हाला कल्पना नाही. पहा, नीट त्याच्याकडे पहा, आठवा. नाही, या माणसाला मी कधीही पण पाहिलेलं नाही. साहेब, मी खरंच गुन्हेगार आहे. काही भुरट्या चोऱ्या तर केल्यातच, त्यापेक्षा एक मोठा गुन्हा घडलाय माझ्या हातनं. साहेब, मी माझ्या बायकोचा खून केलाय. मला फाशी द्या. नाही नाही साहेब, हे खोट आहे, हे खोट आहे साहेब. मेलॉर्ड, ही पण आरोपीची साथीदार असण्याची शक्यता नाकारता येत नाही. प्लीज डोंट जज द बुक बाय द कव्हर. मी त्यांची पत्नी आहे. या सांगतात ते खरं आहे? या तुमच्या पत्नी आहे? होय साहेब. लक्ष्मी पण ही जिवंत कशी? या स्त्रीच्या सांगण्यावरून या खटल्याची गुंतागुंत अधिक वाढली आहे. तरी या खटल्याच्या संदर्भात पोलिसांना नव्यानं साक्षी पुरावा गोळा करण्यासाठी कोर्ट त्यांना 8 दिवसाची मुदत देत आहे. या खटल्याची सुनावणी 8 दिवसानंतर करण्यात येईल. धनी, धनी, उठ. तू इथं कशी? मी आणलं तिला जाऊ बापू, वर्तमानपत्रातली बातमी वाचून. मारून सुद्धा? नाही गुलाबराव, त्याचं काय आहे? चला. चल पुरी, चला चल. समोर आलेल्या साक्षी पुराव्यावरून काळूराम चौगुले उर्फ काळू, बाळाराम मोहिते उर्फ बाळू, तसेच अब्दुल गनी मकानदार उर्फ गळू यांच्यावर जबरी चोरीचा आणि दरोडेखोरीचा आरोप सिद्ध होत असून मी इंडियन पिनल कोड क्रमांक 420 अन्वये प्रत्येकी 7 वर्षाची सक्त मजुरीची शिक्षा फरमावित आहे. मात्र त्यांची साथीदार साळू संभाजी माने हिला संशयाचा फायदा देऊन मुक्त करीत आहे. त्याचप्रमाणे गुलाब पाटील यांच्यावर कसलाही आरोप साबित न झाल्याने कोर्ट त्यांना निर्दोष म्हणून सोडून देत आहे. चला. पाटील, तुमचे अनंत उपकार आहेत आमच्यावर. त्या रात्री तुम्ही देवासारखे आमच्या पाठीशी उभे राहिलात. अहो नाहीतर काय झालं असतं आमच्या पोरीचं? असं काय बोलताय सावकार? उलट माझ्या बाजूने साक्ष देऊन मला निर्दोष सोडलं सर. अहो तुम्ही आमच्या पोरीची बाजू घेऊन त्या बदमाशांना विरोध केला. माणूस की विसरला नाही, माझा अधिकार नाही. पण एकच आशीर्वाद देतो, तुमचं आयुष्य आणि तुमचा संसार खूप सुखाचा हो. येऊ मी? या. कसला संसार, ते कवच संपलाय. असं का म्हणता जावई बापू? हा? अहो स्वतःच पोट जाळण्यासाठी एका क्षुद्र बाईने तानीनं तुमच्या बायकोबद्दल तुमच्या मनात संशय निर्माण केला आणि सारासार विचार न करता तुम्ही त्यावरती विश्वास ठेवला. असंच अर्थ होय संसारात. काय म्हणताय मामा? अहो खरं तेच म्हणते मी तुम्हाला. अक्का, हा? कसा? अक्कासाहेब, गुलाबरावांची निर्दोष सुटका झाली. मला वाटलं गुन्हेगारीचा शिक्का माझ्या कपाळावर बसला. तू तू माझं तोंड बी बघणार नाहीस. स्वतःवरून जगाची परीक्षा करतोस गुलाब? अरे तानी सारख्या हलक्या बाईने शेखरच्या सांगण्यावरून त्याच्यासारखा दिसणारा माणूस खराच लपवला आणि तू काही विचार न करता डोक्यात राग घातली. स्वतः देशोधडीला लागलास तो लागलास
आणि माझ्या वहिनीलाही वनवास भोगायला लावला. शोभतोस खरं पैलवान. बोल अक्का बोल. नुसत्या संशयाने लक्ष्मी सारख्या पतीवर तिला मी छळलं. कुठं फेडू मी हे पाप. लक्ष्मी मला माफ कर. असं का बोलता? तुम्ही परत आलात यातच सगळं मिळालं. वहिनी, तुझं मन खरंच मोठं आहे. काय गुलाब, पटलं ना? माझी वहिनी नुसती नावाची लक्ष्मी नाही, तर खरी खुरी सौभाग्य लक्ष्मी आहे. तुझ्या माघारी न डगमगता तिनं तुझा संसार तर केलाच, पण समाजकार्य करून गावात तुझी प्रतिष्ठाही वाढवली. चला, ज्या देवाच्या कृपेने आजचा हा सोन्याचा दिवस दिसला, त्या ज्योतिबाचं दर्शन घेऊया. चला. दे. हो हो चला. हो ये ये ये. काय चल चल चल.